पृथ्वीराजी चव्हाण बाबा यांची महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आपण पाहिलं तर ज्या व्यक्तीनं निस्वार्थपणे सेवा केली, निस्वार्थपणा सेवा करत असताना कधी न थांबणारे, कधी न थकणारे आणि असे आमचे योद्धा, महाराष्ट्राचे 22वे मुख्यमंत्री होण्याचा मान ज्यांनी पटकावला ते आमचे योद्धा पृथ्वीराजी चव्हाण बाबा यांची महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी. मी मनापासून अधिक स्वागत करतो. आज खऱ्या अर्थानं जे मॉनिटरचा पण आवाज दे पाहिजे तर आज या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर अगदी वेळेतला वेळ काढून जरूर उपस्थित राहिले. 10 नोव्हेंबर 2010 रोजी मुख्यमंत्री होण्याच्या पदावरती ज्यांची नियुक्ती झाली आणि या महाराष्ट्रामध्ये तब्बल 22वे मुख्यमंत्री होण्याचा खऱ्या अर्थानं मान ज्यांनी घेतला ते आपण पाहिलं तर सर्वसामान्य कुटुंबातून आज समाजसेवा करत असताना खूप सारे संस्थानिक झाले, पण समाजसेवेसाठी समाजसेवेचा वारसा हाताशी घेत असताना 78 वर्ष ज्याने निस्वार्थीपणे काम केलं ते आमचे निस्वार्थी, कधी न थकणारे, कधी न थांबणारे एक योद्धा म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण साहेब बाबा यांची उपस्थिती या सोहळ्यासाठी. थोड्याच वेळामध्ये आपण संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सागर दादा, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. अध्यक्ष, माजी अध्यक्ष सर्वांना विनंती करेल आपण आता सोहळ्याला सुरुवात करतोय. जी मीटिंग चालू आहे ती विनंती करेल आपण समोर या प्लीज, कारण की कार्यक्रमाला सुरुवात झाली. जी मीटिंग बाजूला चालू आहे विनंती करेल आपण सगळ्यांनी बाजूला या, सगळ्यांनी व्यासपीठाच्या जवळ या. सुजित दादा, इतर संपूर्ण टीम, मी विनंती करेल आपण सर्वांनी या गोटेवाडीचा संपूर्ण संघ व्यासपीठाच्या समोर या आपण सर्वांनी. सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतो. मी विनंती करेल हे संपूर्ण सन्मान मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय दीपक दादा लोखंडे साहेब आपल्या शुभ हस्ते संपूर्ण सन्मान आम्ही आता इथून पुढे अतिथी कक्षामध्ये करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सगळ्यात पहिल्यांदा दीपक दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित पैलवान नानासाहेब पाटील साहेब अर्थातच मालक यांचा सन्मान दीपक दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही घेत आहोत. हे संपूर्ण सन्मान सगळ्यात पहिल्यांदा आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. सन्माननीय आदरणीय हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व या स्पर्धेचे भाग्यविधाते अर्थातच दीपक दादा लोखंडे साहेब आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने आम्ही सन्मान घेतोय. आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले मगाशीच मी उल्लेख केला की खूप सारे संस्थानिक झाले, पण समाजसेवेसाठी समाजसेवेच्या वर्षासाठी गेले 78 वर्ष हा योद्धा प्रत्येकासाठी लढत राहिला. ते आमचे कधी न थकणारे, कधी न थांबणारे आणि या महाराष्ट्रामध्ये 22वे मुख्यमंत्री होण्याचा खऱ्या अर्थानं मान ज्यांनी घेतला ते आमचे सन्माननीय आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण साहेब बाबा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. बाबा तुम्ही आलात, या सोहळ्याची शोभा वाढली, तुम्ही आलात, या व्यासपीठाची शोभा वाढली आणि खऱ्या अर्थानं आज अभिमान वाटतो.
78 वर्षी देखील आमचा योद्धा न थांबता न थकता प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या पाठीशी खऱ्या अर्थानं खंबीरपणे उभा राहतो. म्हणून मी म्हंटल खूप सारे संस्थानिक झाले पण असा योद्धा मी जवळून पाहिला. सातारा पाटण तालुक्यातील आपण पाहिलं तर कुंभार गावचे सुपुत्र आणि अगदी आपण पाहिलं तर माजी मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब बाबा यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर ऐतिहासिकांना खऱ्या आता ऐतिहासिकांच्या माहितीने आपण पाहिलं छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा खऱ्या आता आपण पाहिलं तर टोप देऊन हा सन्मान आपला केला जातोय. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. बाबा विनंती करेल आपण बसून घ्या. मी विनंती करेल पुढील सर्व सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय. सर्वात पहिल्यांदा आमचे सन्माननीय आदरणीय पैलवान नानासाहेब पाटील यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. मी विनंती करेल पैलवान नानासाहेब पाटील यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सन्माननीय दीपकदादा लोखंडे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय दीपकदादा लोखंडे साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. पैलवान नानासाहेब पाटील मालक यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद, आपण उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढवलीत. आपल्या मनापासून मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गोपनीय शाखा अधिकारी सन्माननीय आदरणीय संतोषजी आव्हाड साहेब मी विनंती करेल आपणही या, आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. गोपनीय शाखा अधिकारी संतोषजी आव्हाड साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. दीपक दादा हे संपूर्ण सन्मान आम्ही या स्पर्धेचे भाग्यविधाते स्पर्धेचे पुरस्कृत आपण पाहिले तर सन्माननीय आदरणीय हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा दीपक दादा लोखंडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपूर्ण सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मी विनंती करेल पुढील सन्मान सन्माननीय आदरणीय बंडानाना जगताप साहेब यांचा सन्मान मी विनंती करेल बागलजी शेठ आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय बंडानाना जगताप साहेब यांचा सन्मान आता अतिथी कक्षामध्ये आपण थोड्याच वेळामध्ये घेतोय. बागलशेठ आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय बंडानाना जगताप साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल पुढील सन्मान सन्माननीय आदरणीय जयवंतजी जगताप साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय जकीनवाडी गावाचे सरपंच सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब मी विनंती करेल आपणही या आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. जकीनवाडी गावचे सरपंच सन्माननीय आदरणीय नरेंद्र पाटील साहेब आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. बागलशेठ आपल्या शुभ हस्ते हे संपूर्ण सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. मी विनंती करेल नरेंद्रजी पाटील साहेब यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय शिवाजी मोहिते साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय सन्माननीय शिवाजी मोहिते साहेब आपलाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल. बगलजी शेठ आपले शुभ हस्ते संपूर्ण सन्मान
आम्ही अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर मी विनंती करेल पुढील सन्मान व्यासपीठावरती उपस्थित ऐरोली विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे नवी मुंबईचे विद्यमान अध्यक्ष, नवी मुंबई चमका विकास संघ महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभू शिवाजी पानझाडे साहेब ते देखील आज उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. बागलशेठ आपल्या शुभ हस्ते हे संपूर्ण सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय प्रभू शिवाजी पानझाडे साहेब यांचाही सन्मान सध्या मात्र अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर आज या सोहळ्यासाठी आपण पाहिले तर आमचे सन्माननीय आदरणीय समाजसेवक नारायणजी शिंदे साहेब देखील आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. आदरणीय नारायणजी शिंदे साहेब मी विनंती करेल आपण या समाजसेवक आदरणीय नारायणजी शिंदे साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मी विनंती करेल त्याचबरोबर संत बाळूमामा फिश कंपनीचे सर्व संत बाळूमामा वॉरियर्स या संघाचे ओनर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग, सातारा प्रीमियर लीग, त्याचबरोबर आपण पाहिलं तर निहाल ग्रुप आयोजित KSK महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये ज्यांचा संघ खेळतोय अर्थातच दिनकजी शेवाळे शेठ, मी विनंती करेल आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सन्मान्य आदरणीय दिनकजी शेवाळे शेठ यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब बाबा यांचे सुय्य सहाय्यक अधिकारी गजाननजी आवळकर साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. सरपंच साहेब गोटेपाटी गावचे सरपंच, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सन्माननीय आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब बाबा यांचे सुय्य सहाय्यक अधिकारी गजाननजी आवळकर साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये गोटेपाटी गावचे विद्यमान सरपंच यांचे शुभ हस्ते केला जातोय. संघ मालकांचे सन्मान सागर दादा, आपण संघ मालकांचे सन्मान घेतोय, पण संघ मालकांचे सन्मान घेण्यापूर्वी मी विनंती करेल आमच्या समालोचन कक्षामध्ये आज आपण पाहिलं तर आमचा संपूर्ण मित्र परिवाराचा या व्यासपीठावरती उपस्थित होता. सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल आदर्श सूर्यवंशी, आपण जरूर यावा आदर्श सूर्यवंशी. त्याचबरोबर मी विनंती करेल आज अभिराजी पुळके, आपण जरूर यावं. समालोचकांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आमचे संपूर्ण समालोचक दीपक दादा आपल्या शुभ हस्ते आपल्या स्पर्धेसाठी उपलब्ध असलेले संपूर्ण समालोचक आणि या सर्वांचा सन्मान आपण घेतोय. खास करून या कराड तालुक्याचा हक्काचा आवाज म्हणजे आपण पाहिलं तर आदर्श सूर्यवंशी, कमी वयामध्ये ज्या मुलांना आपण पाहिलं तर अगदी आई सरस्वतीचा आशीर्वाद ज्या मुलाला कमी वयामध्ये भेटला, शब्दाला शब्द जोडून शब्दाची माळ या मुलांना तयार केली, टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये स्वतःच्या आवाजानं प्रत्येकाला मात्र घुमघुमत राहिला असा आदर्श सूर्यवंशी, त्याचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. त्याचबरोबर मी विनंती करेल क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या माध्यमातून बॅटही हातामध्ये पकडली आणि समालोचनाच्या माध्यमातून या मायक्रोफोन मधून आवाज ज्यानं मात्र प्रत्येकाच्या कानामध्ये घुमघुमला, जो कराड तालुक्याचा आवाज अभिराज पुळके यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. आज समालोचन मित्र परिवारात संपूर्ण उपलब्ध होता, तुम्हा सर्वांना भेटलो, आज खऱ्या अर्थानं खूप छान आणि खूप बरं वाटलं. त्याचबरोबर मी विनंती करेल कमेंट्री बॉक्स मध्ये आज पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज म्हणजे आपण पाहिलं तर आशिषजी चोरगे सर तेही आज उपस्थित होते, त्यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आणखीन एक सदाबहार आवाज मराठी भाषेमधली पकड आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मराठी भाषेमधलं तंत्रशुद्ध समालोचन त्यांचं आपण ऐकलं. त्याचबरोबर आणखीन एक समालोचक मित्र आम्हाला जोडला गेला, आजच त्यांचं समालोचन आम्ही ऐकलं आणि ते आमच्या ग्रुपमध्ये जरूर जॉईन झालेत. रोहित पाटील त्यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. समालोचक रोहित पाटील. त्याचबरोबर पुढील सन्मान महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने ज्यांना खऱ्या अर्थानं सन्मानित केलं गेलं
भारत आणि बांगलादेश वन डे इंटरनॅशनल सिरीज ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलीत, भारतामधील तब्बल 12 राज्यांमध्ये त्यांनी दर्जेदार समालोचन केलं. त्याचबरोबर 11 राज्यस्तरीय, एक राष्ट्रीय पुरस्कार विजेते समालोचक, 25 अखिल भारतीय स्तरावरील समालोचन, इंडिया कप देखील ज्यांचा आपण ऐकला. मी विनंती करेल बाबा, आपल्या शुभ हस्ते आम्ही अगदी सन्मान करतोय. व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय प्रशांतजी आदवडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मुंबई क्रिकेट असोसिएशनची कल्पेश कोळीची स्पर्धा त्यांनी केली. त्याचबरोबर आपण पाहिलं तर महाराष्ट्र क्रिकेटची स्पर्धा देखील ज्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट शील्ड करण्यात आली. कबड्डी मधील महामुंबई कबड्डी, गोवा कबड्डी, राष्ट्रीय स्पर्धा, शूटिंग बॉल स्पर्धा, प्रशांत आडवडे महाराष्ट्र भूषण त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आमचे गुणलेखक आज आमच्या सोबत जोडले गेले. अर्थातच आपण पाहिलं तर रोशन पाटील, आपणही या खूप छान गुणलेखन तुमच्या माध्यमातून केलं. समालोचकांच्या पाठीचा कणा म्हणजे गुणलेखक, तंतोतंत माहिती, कराड तालुक्याचं कम्प्युटर काय याला म्हटलं जातं, कोणता खेळाडू कोणत्या गावचा, कोणत्या खेळाडूच्या किती धावा, कोण कोणत्या नावानं ओळखला जातो, ही संपूर्ण माहिती ज्यांच्याकडे आहे. खेळाडूची कुंडली ज्या खेळाडूकडे असते तो कराड तालुका टेनिस क्रिकेटचा कम्प्युटर खऱ्या अर्थानं रोशन पाटील. आणि आज आपण पाहिले तर त्यांच्या वाईफची तब्येत बरी नसताना पण स्पर्धेसाठी रोशन उपस्थित राहिला. याला क्रिकेटवरचं प्रेम बोलतात आणि रोशननं ते क्रिकेटवरती कराड तालुक्यावरती कराडनं प्रेम केलंय, म्हणून आज तालुक्यासाठी हा गुणलेखक आपल्यासोबत जोडला गेला. त्याचबरोबर पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल, आज ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली, 20 लाखापेक्षा जास्त होऊन ज्यांचा फॅमिली आहे, 20 लाखाहून ज्यांचे जास्त खऱ्या अर्थानं सबस्क्रायबर्स आहेत. 7 कॅमेरे या स्पर्धेला यूज केले गेलं. HX100 सोनी हा कॅमेरा इंटरनॅशनल मध्ये यूज केला जातो. त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून खेळाडूंचे संपूर्ण क्षण टिपले जातात, खेळाडूचा संपूर्ण हावभाव टिपले जाते. आणि 20 लाखाहून जास्त सबस्क्राईब ज्यांचे संपूर्ण जगभरामध्ये जे संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा कव्हर करतात, ते टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि टेनिस क्रिकेट लाईव्हच्या मी विनंती करेल ऑपरेटर साहिल आपण यायचं. आपला साहिल चव्हाण आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या जरूर टेनिस क्रिकेट लाईव्ह साठी, खूप छान काम केलंय. 7 कॅमेरे यूज अगदी वापरणं आणि 7 कॅमेरे कंट्रोल करणं हे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्यासाठी एक मोठं प्रशिक्षण लागतं. मात्र ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या भारताचं महाराष्ट्राचं नाव मोठं केलं त्या टेनिस क्रिकेट, आणि त्यांचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर यावेळी सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी ज्यांचा आवाज आपण ऐकला, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण संगीत आपण ऐकली, डीजे अधीरा, रोशन, अर्थातच कोपक हेने, मृणाल पाटील. मी विनंती करेल आपण या मृणाल पाटील आपण असाल तर मृणाल पाटील आपण या डीजे ऑपरेटर. त्याचबरोबर संपूर्ण अथर्व ग्राफिक्स, संपूर्ण ग्राफिक जे बनवलं गेलंय ते अथर्व ग्राफिक्स. आणि अथर्वला विनंती करेल, अथर्व आपण या. सध्या डीजे यांचा सन्मान करतोय. तुम्हीच आमच्या आवाजाची काळजी घेता, तुम्ही ठरवलं तर आवाजही बसवू शकता आणि तुम्ही ठरवलं तर आवाजही सांभाळू शकता, म्हणून तुमचा सन्मान करणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. डीजे ऑपरेटर खूप छान काम. अथर्व ग्राफिक्स ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेला जे संपूर्ण या स्पर्धेला आपण पाहिलं तर संपूर्ण आपण पाहिलं तर ग्राफिक केलं गेलंय. गोटेवाडी गावचा तो सुपुत्र आणि अजय साठी एकदा, अथर्व साठी एकदा जोरदार टाळ्या जरूर वाजवा, कारण की संपूर्ण ग्राफिक तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गोटेवाडी गाव आणि गोटेवाडी गावचे सरपंच देखील आज उपस्थित आहेत अगदी माझ्यासोबत. थँक्यू सो मच. चला यानंतर एक महत्वपूर्ण सन्मान ज्यांचा 2 दिवस आपण आवाज ऐकतोय, पश्चिम महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक आणि आपल्या सर्वांचे लाडके समालोचक किरणदादा मस्कर साहेब यांचा शुभ सन्मान मी बाबांच्या हस्ते विनंती करेन, जरा बाबांच्या हस्ते आपण एवढा सन्मान घेऊयात. एक चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण गेले 2 दिवस ऐकतोय आणि अप्रतिम समालोचन, दर्जेदार समालोचन, स्टेज हँडलिंगचं जबरदस्त काम त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये केलं गेलं. सन्माननीय किरण मस्कर साहेबांचा शुभ सन्मान पृथ्वीराज बाबा यांच्या शुभ हस्ते होतोय.
सगळ्यात महत्त्वपूर्ण सूचना असेल, सर्व खेळाडू जरा प्लीज गोटेवाडी संघ असेल, आपण खुर्च्या घेऊन आला तर बरं होईल, कारण कार्यक्रमाला वेळ लागणार आहे. तर ज्यांना पॉसिबल असेल आपण खुर्च्या घेऊन या आणि निवांत बसून घ्या, कारण वेळ लागेल. तर प्लीज पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो, रिक्वेस्ट करतो, आणि जरा समोर या सगळ्यांनी प्लीज. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा सन्मान राहिलाय. हलगीचा आवाज म्हणजे परंपरा, हलगीचा आवाज म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची वाद्य जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला. हलगी वाजलं की समस्त अगदी घाटावरती आपण आलो आणि अभिमानच त्याचा वाटतो. प्रीती संगम कराड नगरीचे हलगी सम्राट या नावानं प्रसिद्ध असलेले आकाश तडाखे यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करतोय. आकाश या. दीपक दादा मी विनंती करेल आपले शुभ हस्ते अर्थातच संपूर्ण कराड तालुक्यामध्ये प्रीती संग्राम कराड नगरीचे हलगी सम्राट आकाश तडाखे यांचा सन्मान नाना आपल्या शुभ हस्ते यावेळी मात्र केला जातोय. पुढील सन्मान आपण करतोय ज्यांनी या स्पर्धेला महत्वाचा वाटा दिला, खारीचा वाटा या स्पर्धेसाठी दिला, म्हणजे स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून काही ना काहीतरी स्पर्धेला देऊन खेळाडूंचा खेळ जोपासण्याचा प्रयत्न केला गेला. सगळ्यात पहिल्यांदा मी विनंती करेल चेंडू सौजन्य शेखर मोरे साहेब, आपण जर उपलब्ध असाल उपस्थित असाल तर आपण या. शेखर मोरे साहेब चेंडू सौजन्य. त्याचबरोबर वॉटर कूलर म्हणजे पराभूत झालेल्या 4 संघांसाठी लकी ड्रॉ देण्यात आलाय. वॉटर कूलर दिनकजी शेवाळे साहेब, मी विनंती करेल आपण या. दिनकजी शेवाळे साहेब आपला सन्मान स्पॉन्सर म्हणून करण्यात येतोय. दिनकजी शेवाळे साहेब स्पॉन्सर म्हणून आपला सन्मान आम्ही करतोय. पराभूत झालेल्या 4 संघांसाठी लकी ड्रॉ आपल्या माध्यमातून करण्यात आलं. मी विनंती करेल आपण या. बंडाना साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान, नाना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेतोय. आणि हे आपले स्पॉन्सर आहेत नाना, सन्मान चिन्ह देऊन, कारण की ही आठवण भेट असते नाना. आय लव्ह कराड म्हणजे ही आठवण भेट जेव्हा जेव्हा ते बघतील तेव्हा तेव्हा आपल्या स्पर्धेची त्यांना आठवण येईल, या मैदानाची त्यांना आठवण येईल यासाठी. त्याचबरोबर सायकल ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे अविनाशजी वाळके शेठ, मी विनंती करेल आपण या. आणि राहुल चिकाटे शेठ, मी विनंती करेल आपण दोघांनी या. त्याचबरोबर एअर फ्रायर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय दिलीप दादा मोहिते साहेब आणि संजय दादा मोहिते साहेब, आपण दोघांनीही या. त्याचबरोबर 32 इंच LED TV ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले, येस या. एअर फ्रायर ज्यांच्या माध्यमातून सरपंच साहेब नरेंद्रजी पाटील साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते. त्याचबरोबर 32 इंच LED TV ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले मामा सर्जेराव वीर आणि दादा संदीप दुधडे, आपण दोघांनी या प्लीज. शिवाजी जगताप साहेब आपल्या शुभ हस्ते, शिवाजी आप्पा साहेब आपल्या शुभ हस्ते हे सन्मान केले जात आहेत. राहुलजी जिकाडे सेठ आणि अविनाशजी वाळके सेठ सायकल ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचा सन्मान साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. आकाश और विकास हे सन्मान अतिथी कक्षामध्ये करतो ज्यांच्या माध्यमातून सायकल देण्यात आले. अविनाशजी वाळके शेठ आणि राहुल चिकाटे शेठ यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करतोय. थँक्यू. पुढील सन्मान सिक्सर किंग ज्यांच्या माध्यमातून 32 इंच LED TV देण्यात आले दशरथ डंबारके साहेब, मी विनंती करेल आपण असाल तर आपणही या. दशरथजी डंबारके. त्याचबरोबर बेस्ट फिल्डर साठी 32 इंच LED TV सचिनजी देसाई साहेब HD दादा, मी विनंती करेल आपण उपस्थित असाल तर आपण या. बेस्ट गोलंदाज साठी सिंगल डोर फ्रीज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय गुलाब फिश कंपनीचे गुलाबरावजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर शाखा प्रमुख सन्मान्य सुहासजी पाटील साहेब,
आपण दोघांनी या. आपल्या दोघांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अविनाश दादा, आपल्या शुभ हस्ते हे दोन्ही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. हे दोन्ही सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत. अर्थातच गुलाब फिश कंपनीचे सर्व आपण पाहिलं तर गुलाबरावजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर शाखा प्रमुख सुहाजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून बेस्ट गोलंदाजासाठी सिंगल डोर फ्रीज देण्यात आलाय. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व टीमचे संघ मालक मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन थांबा. आठी संघाचे आठी संघ मालक तुम्हाला विनंती करेल आपण व्यासपीठावरती आलात तर बरं होईल. इथून पुढे संघ मालकांचे सन्मान घेतले जाईल. बेस्ट फलंदाज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले सिंगल डोर फ्रीज बेस्ट फलंदाजासाठी देण्यात आलाय बाबूराव दुधडे साहेब. बाबूरावजी दुधडे साहेब मी विनंती करेल आपण या. त्याचबरोबर 32 इंच LED टीव्ही ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले सर्जेराव वीर मामा आणि संदीप दादा दुधडे साहेब मी विनंती करेल आपण या. आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सूर्यकांतजी कचरे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हे सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत. या सर्जेरावजी सन्माननीय संदीपजी दुधडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर सर्जेरावजी वीर यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सर्व संघ मालक आपण वरती येऊन थांबलात तर बरं होईल कारण की इथून पुढे संघ मालकांचे सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. SD उपस्थित नाहीये आणि SD चा सन्मान त्यांचे बंधू उपस्थित आहेत. सूर्यकांतजी कचरे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतला जातोय. SD चे बंधू आज उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बेस्ट फिल्डर देण्यात आलाय 32 इंच LED टीव्ही आणि उमेश दादा खऱ्या अर्थानं आज उपस्थित आहेत. उमेश याचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. पुढील सन्मान आम्ही घेतोय खऱ्या अर्थानं हा एक महत्वाचा सन्मान. बाबा ज्या व्यक्तीनं या स्पर्धेला जिंकणाऱ्या संघ मालकाला 2 व्हीलरची हिरो होंडाची शाईन बाईक दिली आहे त्यांचा सन्मान आपण करत आहोत. आणि मी विनंती करेल बालाजी सी फूडचे सप्लायर सन्माननीय आदरणीय बाबासो बागल शेठ यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. बाबा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान यासाठी घेतोय कारण की या स्पर्धेमध्ये 2 चाकी बाईक आपण पाहिली तर त्यांच्या माध्यमातून दिली गेली. येस शेठ आपण विनंती करेल आपण या. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे इतिहासकार आणि त्यांच्या माहितीनुसार हे बनवलेलं आपण पाहिलं तर गजाई आर्ट्स आणि गजाई आर्ट्स कोपरखेड्याच्या माध्यमातून बनवलेलं आपण पाहिलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अगदी रोप देऊन यावेळी मात्र आपला सन्मान करण्यात येतोय. प्रेमाची आपुलकीची माणुसकीची उबदार शाल ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेला हिरो होंडाची शाईन बाईक देण्यात आली आहे त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू मनापासून आभार. पुढील सन्मान आपण संघ मालकांचे करत आहोत. मी विनंती करेल आपण सर्वांनी बसून घेतलं तरी चालेल. त्याचबरोबर पुढील सन्मान संघ मालक आहेत तर दीपक दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सर्व सन्मान घेतोय. सर्वात पहिल्यांदा सावकार 11 संघाचे संघ मालक सूरज भैया शेवाळे साहेब आणि नितीन भैया शेवाळे साहेब आपण या. सावकार 11 संघाचे संघ मालक सूरजजी भैया शेवाळे साहेब आणि नितीन भैया शेवाळे साहेब आपण या. आणि थोड्याच वेळामध्ये बक्षीस समारंभालाही आपण जाणार आहोत. सर्व संघ मालकांचे सन्मान मी विनंती करेल कमिटी आपण थोडेसे पटापट घेणार आहोत. सावकार 11 या संघाचे संघ मालक सूरज भैया शेवाळे साहेब आणि नितीन भैया शेवाळे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. दोन्ही संघ मालकांचे सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे इतिहासकार जे असतात त्या इतिहासकारांनी खऱ्या अर्थानं अगदी जवळून या संपूर्ण गोष्टींची अगदी पारखता करून गजाय आर्टच्या माध्यमातून या सर्व गोष्टी बनवल्या गेल्यात. त्याचबरोबर श्री गणेश 11 गणेशवाडी या संघाचे संघमालक श्री रवी हिनुकले साहेब आपण या. रवी हिनुकले साहेब, त्याचबरोबर त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघाचे शंकरजी शेडगे साहेब आणि त्याचबरोबर गणेश काटेकर साहेब आपण या संघमालक. त्याचबरोबर श्री वाघजाई एनपे संघाचे शिवसेना युवा उपजिल्हा प्रमुख बेलापूर विधानसभेचे अविनाशजी जाधव शेठ, मी विनंती करेल आपण या संघमालक म्हणून आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. श्री वाघजाई एनपे या संघासाठी आपण पाहिलं तर संघमालक शिवसेना युवा उपजिल्हा प्रमुख बेलापूर विधानसभा अविनाशजी जाधव शेठ, आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर श्री गणेश 11 गणेशवाडी संघाचे रवी हिनुकले साहेब आपणही आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. श्री गणेश 11 गणेशवाडी रवी हिनुकले साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. चला दादा, विनंती करेल सर्व सन्मान आपल्या शुभ हस्ते केले जात आहेत. त्याचबरोबर श्री वाघजाई श्री त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी शंकर शेडगे साहेब, गणेश काटेकर साहेब आपण या. गणेशजी काटेकर साहेब जे महाराष्ट्र 11 यवती संघाचे दीपक दादा लोखंडे साहेब, त्याचबरोबर शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरंबे संघाचे मंगेश पाटील आणि त्याचबरोबर आकाश पाटील आपण दोघांनी या. मंगेश पाटील आणि आकाश पाटील साहेब, शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरंबे. आमचे संघाचे शंकरजी शेडगे साहेब आणि गणेश काटेकर साहेब त्रिमूर्ती फायटर गोटेवाडी संघाचे संघ मालक यांचा सन्मान सध्या अतिथी कक्षामध्ये आपण घेतोय. थँक्यू. दोन्ही संघ मालकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरंबे मंगेश पाटील आणि पैलवान आकाश पाटील, मी विनंती करेल आपण या. आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरंबे टीम मंगेश पाटील दादा आणि पैलवान आकाश पाटील आपण या. त्याचबरोबर साई 11 कोळे या संघाचे संघ मालक स्वप्नील मोरे आणि अमोल गायकवाड आपण दोघांनी या. स्वप्नील मोरे आणि अमोल गायकवाड आपण दोघांनी या. साई 11 कोळे या संघाचे संघ मालक स्वप्नीलजी मोरे आणि अमोलजी गायकवाड आपण दोघांनीही या. हे संपूर्ण संघ मालकांचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. त्याचबरोबर हा सन्मान केला जातोय साई 11 कोळे या संघाचे संघ मालक स्वप्नील मोरे आणि अमोल गायकवाड यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. बालाजी सी फूड सप्लायर्स बागलवाडी या संघाचे संघ मालक बाबासाहेब बागल साहेब, सतीशजी बागल साहेब, मी विनंती करेल आपण या. सर्व संघ मालक आपण या. रोशन पाटील आमचे गुणलेखक आपण या. आपल्यासाठी देखील कमिटीच्या वतीनं तुम्ही केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्या पाठीवरची थाप देण्यात येते. या रोशन पाटील. थँक्यू. रोशन दादा पाटील यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये यासाठी करतो कारण की 2 दिवस खूप छान गुणलेखक त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. या रोशन दादा पुढील सन्मान आम्ही करत आहोत म्हणजे मान्यवर आल्यानंतर जी खऱ्या अर्थानं
पारंपरिक वाद्य म्हणजे तुतारी वाजवून तुमचा जो सन्मान केला जातो आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर फेटे ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला परिधान केले गेले ते आमचे गुरव काका आणि त्यांचा सन्मान नाही झाला तर ही खऱ्या अर्थानं सोहळा अर्धवट राहील. गुरव काका मी विनंती करेल, प्रत्येक सोहळ्याला आपण पाहिलं तर गुरव काका उपस्थित असतात आणि गुरव काकांचा आपण पाहिलं तर हा सन्मान अतिथी कक्षेमध्ये तुमच्या शुभ हस्ते केला जातोय. दादा प्लीज आपण दोघांनी या सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद. आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी खऱ्या अर्थानं उपस्थित राहून आमच्या सोहळ्याला 4 चांद तुम्ही लावले, आमच्या सोहळ्याला शोभा आपण दिलीत, यासाठी तुम्हा दोघांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, एकदा टाळ्या यांच्यासाठी वाजवलं तर त्यांचा थकवा निघून जाईल, कारण की अगदी सकाळपासून 2 दिवस आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी प्रत्येक मान्यवरांचा खऱ्या आता स्वागत त्यांनी केलं. थँक्यू सो मच गुरव काका. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचे आपण पाहिलं तर टी शर्ट प्रिंट करण्यात आलेत आरोही डीके स्पोर्ट्स आणि या आरोही डीके स्पोर्ट्स कोपर खेळण्याचे संग्राम लावण मी विनंती करेल आपणही या आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. येस, संग्राम लावण यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आता पुढील सन्मान आम्ही घेत आहोत ज्यांनी खऱ्या अर्थानं बी रवली बीचा खऱ्या अर्थानं झाड झालं आणि वटवृक्ष बनलं गेलं आणि त्या वटवृक्षाच्या सावलीखाली प्रत्येक जण क्रिकेट आज खेळतोय. या असोसिएशनला कराड तालुका टेनिस क्रिकेटला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्या ज्या अध्यक्षाचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आहे त्या संपूर्ण अध्यक्षांचा आम्ही सन्मान करतोय. सगळ्यात पहिल्यांदा राजू कंक मी विनंती करेल आपण या, ज्याने आपण पाहिलं तर कराड तालुका टेनिस क्रिकेटचं अध्यक्षपद खूप चांगल्या पद्धतीने भूषवलं. राजू कंक मी विनंती करेल आपण या. आणि आज जो आपण पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून कराड तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवतो, भारतामध्ये गाजवतो असा राजू कंक, त्यांचा सन्मान आपण करतोय. अभिमान वाटतो राजूचा. आज खऱ्या अर्थानं कराड तालुका टेनिस क्रिकेटचा माझे अध्यक्षपद भूषवलं त्यानं. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून अगदी तालुक्याचं क्रिकेट मोठं केलं. त्याचबरोबर राजू कंक नंतर ही जबाबदारी ज्या व्यक्तीच्या खांद्यावरती दिली गेली आणि जबाबदारी जेव्हा खांद्यावरती येते तेव्हा वय पाहिलं जात नाही, खांदे मजबूत असणं गरजेचं असतं. ज्या व्यक्तीचे खांदे अगदी मजबूत आहेत असा रोहित पाटील माजी अध्यक्ष, त्यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. राजू कंक नंतर संपूर्ण जबाबदारी ज्या व्यक्तीच्या खांद्यावरती दिली तो रोहित पाटील. आणि रोहित पाटील येस सर या आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. वा, कराड तालुका टेनिस क्रिकेटला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये या सर्वांचा सहभाग आहे. रोहित पाटीलनं ही जबाबदारी ज्या व्यक्तीच्या खांद्यावरती दिली तो देखील पैलवान असणं गरजेचं आहे, म्हणून ही जबाबदारी अध्यक्ष म्हणून पैलवान विशाल पाटील यांच्या खांद्यावरती दिली. विनंती करेल विशाल पाटील आपण या. आपले सर्वांच्या सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आणि पुढील सन्मान आम्ही करत आहोत दीपक दादा साहेब आपल्या शुभ हस्ते, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री बाबा आपल्या शुभ हस्ते पुढील हा सन्मान आम्ही करत आहोत. यासाठी कारण की ही जी मायक्रो मॅनेजमेंट आहे, काहींना दृष्टी असते काहींना दूरदृष्टी असते. या व्यक्तीनं कराड तालुका टेनिस क्रिकेट शून्यातून वरती नेला. छोट्या छोट्या गोष्टी, आज व्यासपीठावरती मी म्हणेल फ्रीज आहे, आज संपूर्ण कूलर्स आहे, तदनंतर या संपूर्ण क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहिली तर एका विशिष्ट धातूची बनली गेली आहे, तदनंतर संपूर्ण मैदान सजवलं गेलं. छोट्या छोट्या गोष्टी या व्यक्तीनं पाहिला, कारण की मॅनेजमेंटचा कोर्स यानं केला नाही, मात्र याला देणगी आहे देवाची. म्हणून म्हटलं काहींना दृष्टी असते तर काहींना दूरदृष्टी असते. असे कराड तालुका टेनिस क्रिकेटचे सध्या अध्यक्ष या पदावरती असलेले आणि KTPL 4.0 चे कमिशनर सागर पाटील यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. ना भूतो ना भविष्य असा व्यक्ती, अशी मॅनेजमेंट होणं नाही, म्हणून बाबा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेतोय. आज अभिमान वाटतो सागर पाटील तुमचा, कारण की तुमच्यामुळे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण होतं. स्वप्नही नाही तर त्याला व्यासपीठ भेटतं, आणि यासाठी तुमचा मॅनेजमेंट, तुमचा हात कराड तालुका टेनिस क्रिकेटच्या पाठीशी सदैव असणं हे महत्वाचं आहे. दीपक दादांचे अगदी जवळचे, दीपक दादांचे अगदी विश्वासू, म्हणून सागर दादा पाटील
पाटील यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण घेत आहोत. धन्यवाद. पुढील सन्मान मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय बाबासाहेब बागल साहेब आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आम्ही घेतोय. बाबा माफी असावी पण तुम्हाला आम्ही सारखा त्रास देतोय बाबा, माफी असावी पण आता एकदाच तुम्हाला त्रास देईल कारण की 2 सन्मान करायचे. ज्या व्यक्तीनं या स्पर्धेसाठी सर्वात मोठी खऱ्या अर्थानं ताकद दिली ते आपण पाहिलं तर हायड्रोटेक कंपनीचे सर्वेसर्वा दीपक दादा लोखंडे साहेब आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं दीपक दादांसोबत सातत्याने उभं राहून या स्पर्धेसाठी ज्यांचाही हातभार राहिला बागल शेठ, 2 मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते यासाठी करतो कारण की या दोन्ही व्यक्तींना आमच्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण केली उघड्या डोळ्यानं आणि हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा या स्पर्धेचे भाग्य विधाते आणि अर्थातच कराड तालुका टेनिस क्रिकेटचे आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय दीपक दादा लोखंडे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला अग्री सन्मान चिन्ह देऊन आपला आभार व्यक्त केले जात आहेत आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय बाबासाहेब बागल साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. बालाजी सी फूड सप्लायर मराठी मराठी पाऊल पडते पुढे. उद्योग क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं तर अगदी उद्योगपती म्हणून अगदी पदवी मिळवली तदनंतर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी बाबासाहेब बागल साहेब यांचाही हात राहिलाय. पराभूत संघांचा लकी ड्रॉ मी विनंती करेल संघ या. पुढील मी विनंती करेल रोहित दादा पाटील आपण लगेच बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. पराभूत संघाचे लकी ड्रॉ इथे केले. हॅलो. पराभूत संघांसाठी आपण गेल्या वर्षीपासून एक चांगली संकल्पना राबवली. पराभूत संघाचे संघ मालक असतील त्यांच्यासाठी काही ना काही म्हणून आपण या ठिकाणी एक संकल्पना गेल्या वर्षी राबवली. या ठिकाणी पराभूत झालेल्या संघांसाठी आपण एक 4 लकी ड्रॉ टाकणार आहोत. इकडे आपण पाहतोय वॉटर कूलर सन्माननीय दिनकर शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला. सायकल श्री अविनाश वाळके शेडवर राहुल चिकाडे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली. एअर फ्रायर दिलीप दादा मोहिते आणि संजय दादा मोहिते यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आणि 32 इंच LED TV मान्य सर्जरावीर मामा आणि संदीप दुधोडे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली. मी विनंती करेन 4 पराभूत संघ मालक आहेत त्यांनी प्लीज पहिल्यांदा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 4 पराभूत संघ मालक अमोल दुधोडे साहेब आणि मला वाटते स्वप्नील मोरे साहेब, त्यानंतर कोण आहे अविनाश जाधव साहेब आपण देखील या. हा बाबासाहेब बागल साहेब आपण देखील आहात. अजून 4थे संघ मालक प्लीज या मंचावरती. या ठिकाणी लकी ड्रॉ घेतला जातोय. नितीन शेवाळे सावकर 11चे संघ मालक देखील आहेत या ठिकाणी. लकी ड्रॉ आपण टाकतोय. एक चिठ्ठी उचलली जाईल. चला मित्रांनो, एकदा पराभूत संघ मालकांसाठी देखील जोरदार टाळ्या वाजवूया. त्याने देखील या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली होती परंतु अनफॉर्च्युनेटली विजय मिळवता आला नाही. परंतु काही ना काही भेटवस्तू. यस, 4 संघ मालकांसाठी आपण 4 लकी ड्रॉ आहेत यायचं आहे. 4 संघ मालक या 4 लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या आहेत. याच्यामध्ये एक एक चिठ्ठी घ्यायची आहे तुम्हाला आणि जी वस्तू मिळेल मी विनंती करेन त्यांनी देखील इथं यायचं आहे. चला या. थांबा थांबा घ्या. चला, वाघजा 11 NP संघासाठी लकी ड्रॉ मध्ये मिळते वॉटर कूलर जो सन्मानित पुरस्कृत केला गेलाय. सन्माननीय दिनकर शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा वॉटर कूलर दिला जाईल. त्यानंतर बालाजी सी फूड सप्लायर साठी मिळेल 32 इंची स्मार्ट LED
आणि सावकार 11 साठी एअर फ्रायर आहे आणि साई 11 कोळे संघासाठी सायकल आहे. चला या नाना, या नानांच्या शुभ हस्ते पहिल्यांदा आपण वागजा 11 एनपीएस संघासाठी वॉटर कूलर देतोय. चला या. फोटो घ्या ऋषी, खालून घेतलं तर बरं होईल. चल एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. वागजा 11 एनपा संघाचे संघ मालक सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आणि पराभूत संघांच्या संघ मालकांसाठी आकर्षक भेटवस्तू म्हणून वॉटर कूलर ज्यांनी पुरस्कृत केला गेला सन्माननीय साईराज फिश कंपनीचे सर्व दिनकर शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा वॉटर कूलर दिला जातोय. सावकार 11 संघाला एअर फ्रायर सन्माननीय श्री दिलीप दादा मोहिते साहेब आणि संजय दादा मोहिते साहेब. विनंती करेन काजारवाडी गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक संजय दादा मोहिते साहेब आणि दिलीप दादा मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते एअर फ्रायर दिला जाईल. सावकार 11 संघाचे संघ मालक सूरजभाई शेवाळे आणि नितीनभाई शेवाळे. एकदा टाळ्या वाजूया सावकार 11 संघाच्या संघ मालकांसाठी देखील जरा प्लीज. त्यानंतर बालाजी सी फूड्स अँड सप्लायरचे संघ मालक सतीश बागल साहेब आणि बाबासाहेब बागल साहेब शेठ यांना मिळते LED TV आणि जी पुरस्कृत केले गेले सर्जेराव वीर मामा आणि संदीप दादा दुधडे साहेब. आपण देखील यायचं आहे आपल्या शुभ हस्ते ही 32 इंचाची आकर्षक LED TV बालाजी सी फूड्स या संघाच्या संघ मालकांना दिली जाते, अर्थात सतीश बागल यांना दिली जाते 32 इंचाची TV. आणि शेवटचं लकी ड्रॉ मधील प्राइस जाते सायकल. मला वाटतं गेल्या वर्षी पण स्वप्नील मोरे यांना लकी ड्रॉ मध्ये सायकल मिळाली होती. स्वप्नील दादा मोरे आणि अमोल गायकवाड साहेब ओम साई 11 कोळे यांना लकी ड्रॉ मध्ये सायकल आलेली आहे. आकर्षक आपण ब्रँडेड भेटवस्तू पाहतोय. मित्रांनो कोणतीही लीग स्पर्धा, कोणतीही लीग या पश्चिम महाराष्ट्रामधील पराभूत संघांना गिफ्ट मध्ये आपण हा जो प्रकार देतोय म्हणजे भेटवस्तू देतोय ते पहिल्यांदा घडते. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात कराड क्रिकेट असोसिएशन कमिटीसाठी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी. फोटो घ्या. वाळके शेठ, अविनाश वाळके शेठ आणि राहुल चिकाडे साहेब या प्लीज मंचावरती. आपल्या शुभ हस्ते आकर्षक सायकल साई 11 कोळे संघाचे संघ मालक अमोल गायकवाड साहेब आणि स्वप्नील मोरे साहेब यांना दिली जाईल. मी विनंती करेन एखादा संघ मालक जर आपण मनोगत व्यक्त करू इच्छित असाल तर प्लीज या अगदी 2 मिनिटांमध्ये या लीग संदर्भात अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त झालं तर बरं होईल. अविनाश जाधव साहेब आपणास विनंती असेल या लीग संदर्भात अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत 8 मालकांना रिप्रेझेंट म्हणून तुम्ही एक छोटंसं मनोगत व्यक्त करावं. कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 आपण पाहिलं. सन्मान्य दीपकदा लोखंडे यांच्या माध्यमातून आकर्षक महत्व आणि मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली. ॲज अ संघ मालक म्हणून तुमच्या भावना या स्पर्धेबद्दल काय आहेत? खरं तर प्रथमतः आम्ही काल टॉस उडवतानाही बोललो की दीपकदादा लोखंडे साहेब खरं तर मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो. कारण आज तुमच्यामुळे इथे बसलेले सर्व प्लेयर लोकांना हा प्लॅटफॉर्म भेटतो. आज कराड दक्षिण कराड तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी काल जसं सांगितलं की हा आपल्यासाठी टुर्नामेंट नाही, आपल्यासाठी हा सण आहे जे वर्षांनी येतो फक्त 2 दिवस आणि त्या वर्षाचे आज हा सण सांगता होते. तर त्याची आपण पुढच्या वर्षी KTPL कधी येते ह्याची वाट बघत बसतात आपले येणारे सगळे प्लेयर आणि त्याची तयारी उद्यापासून चालू होते. त्याच्यासाठी मी तुमचं खरं मनापासून आभार व्यक्त करतो. तसंच ही KTPL सक्सेस करण्यासाठी ज्याच्या मागे सागर पाटील आहेत, रोहित पाटील आहेत, राजू कंक आहेत, त्यांची कमिटी आहे, संग्राम आहेत, विशाल पाटील आहेत. फक्त त्यांच्या मागे अनेक कमिटी मेंबर आहेत. हे सक्सेस करण्यासाठी जे तुमचा हातभार लागतो म्हणजे ही छोटी गोष्ट नाहीये. मी काल म्हटलं की जसं की आपण NMPLच्या लेवलला येऊन जी ही टुर्नामेंट करतो ही मोठी गोष्ट आहे. कराड तालुक्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की इतकी मोठी टुर्नामेंट होते आणि तुम्ही इतके एकत्र येऊन
सगळे लोक एकत्र येऊन एकजुटीने जे काम करतात, मी अध्यक्ष नाही म्हणून मी काम नाही करणार, अध्यक्ष बदलला म्हणून फक्त तो अध्यक्ष काम करतो, मी असं कधी पाहिलं नाही आणि मला वाटतं इथून पुढे पण कधी असं होणार नाही. आणि त्या गोष्टीचा आमच्या लोकांना अभिमान वाटतो की आम्ही कुठेतरी या कराड प्रीमियर लीगचे एक टीम मालक म्हणून आम्ही इथे आम्हाला टीम भेटते, त्याबद्दल मी तुमचं खरं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि दीपक दादांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू. चला एक सन्मान राहिला होता सागर पटेल यांच्यासोबत. या ठिकाणी खूप सारी मेहनत घेतली आहे स्पर्धा पार पडण्यासाठी. शुभम पाटील, अनिकेत सावंत आणि पवन काटेकर, प्लीज आपण मंचावर यायचं आहे. अमित हिनुकले, चला चला या. दीपक मोहिते या प्लीज. एक शुभ सन्मान, शेवटचा शुभ सन्मान. दीपक मोहिते, पवन काटेकर, अमित हिनुकले, शुभम पाटील. दीपक सागरदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ही मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली गेली आहे. अगदी वेळ देणं देखील स्पर्धेला खूप गरजेचं असतं. या सर्व टीम मेंबर्सनी अतिशय दर्जेदार काम केले. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आपल्या असोसिएशनचे खजिनदार दीपक मोहिते या समेत उपस्थित आहे. शुभम पाटील, अमित हिनुकले, पवन काटेकर, साई काटेकर. आपणास देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. साई काटेकर, साई फोटोलिक. चला एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो, यांच्यासाठी देखील खूप सारे मेहनत घेतलेली आहे या आपल्या मित्रांनी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. साई आणि ऋषी आपली जोडी देखील आली पाहिजे मंचावरती. साई आणि ऋषी शेवाळे. गौरव आपण देखील या. गौरव शेवाळे, ऋषी शेवाळे, साई काटेकर या या प्लीज. गौरव या. आदित्य शेवाळे, आदित्य शेवाळे या पटकन या. चला सर्व ज्यांनी मेहनत घेतली त्यांचा उचित सन्मान होणं गरजेचं आहे आणि आपण तो करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. ही स्पर्धा पार पडण्यासाठी या आपल्या मित्रांची खूप सारी मेहनत होती आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्याचं काम आपल्या कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने केलं जात आहे. टाळ्या मित्रांनो वाजवूयात यासाठी प्लीज. आणि जास्त न वेळ घेता पुढील महत्वपूर्ण सेशन अर्थात बक्षीस वितरण समारंभ, कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 चा बक्षीस वितरणाचा सोहळा अगदी थोड्याच वेळात रंगतोय. आणि आपली स्पर्धा पार पडण्या अगोदर आपण एक टीझर आणि ट्रेलर पाहिला होता. अप्रतिम असा ट्रेलर ज्यांच्या माध्यमातून बनवला गेला. आपल्या सर्वांचे लाडके बंडा सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या वहिनी साहेब सौभाग्यवती प्राजक्ता शेवाळे यांच्या माध्यमातून तो व्हिडिओ बनवला होता. एकदा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात वहिनींसाठी देखील आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय आपल्या कमिटीच्या वतीनं. अतिशय जबरदस्त ट्रेलर होता. मागच्या वर्षीचे मागच्या सीझनचे बारकावे त्या व्हिडिओमध्ये टिपले गेले होते आणि एक पिक्चर आपल्या समोर आणला होता त्या ट्रेलरच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर. या त्यांचे पती मला वाटते बंडा सरांचाच आपण या ठिकाणी सन्मान करतोय. टाळ्या वाजवूयात मित्रांनो एकदा बंडा सरांसाठी देखील. त्यांची देखील खूप सारी मेहनत आहे या स्पर्धेसाठी. वहिनींची देखील मेहनत लागली होती. त्यांनी देखील एक चांगला व्हिडिओ आपल्या सर्वांच्यासाठी बनवला होता. आणि जाऊयात अंतिम पारितोषिक वितरण समारंभ अर्थात प्राइज डिस्ट्रीब्युशन ऑफ KTPL 4.0. पहिला अवॉर्ड आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज. एनी गेसेस? बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 2 दिवसामध्ये वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या दिवसामध्ये तसं पाहायला गेलं तर सर्व खेळाडू जे पण खेळाडू रेसमध्ये होते त्यामध्ये खूप सारी नावं होती. विकास वैरीचं अर्धशतक पहिल्या दिवसामध्ये काल पहिल्या सामन्यामध्ये आलं होतं. बाकीच्या फलंदाजांनी चांगल्या 2 सामन्यांमध्ये धावा बनवल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 सामन्यामध्ये ज्या फलंदाजांकडून वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 173 धावांचा रतीब घातला गेला. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरतोय एक आकर्षक फ्रीज सन्माननीय बाबूभाई दुधडे साहेब यांच्या माध्यमातून या पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून आकर्षक फ्रीज रेफ्रिजरेटर दिला जाईल आणि आकर्षक ट्रॉफी कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दिली जाईल. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट.
युवती संघ काय वाटतंय? युवती संघ काय वाटतंय? तब्बल 173 धावा आणि फायनल मध्ये केलेली धडाकेबाज खेळी त्रिमूर्ती फायटर्स संघाचा कराडचा डॉन सुजित शेवाळे ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. मागच्या महिन्यात झालेली सातारा प्रीमियर लीग मधील बेस्ट बॅट्समन आणि आता कराड तालुका प्रीमियर लीग मधील बेस्ट बॅट्समनचा किताब आकर्षक रेफ्रिजरेटर सन्माननीय आमचे मार्गदर्शक बाबूभाई दुधळे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला आकर्षक रेफ्रिजरेटर आज या ठिकाणी सुजितला देण्यात येतोय. अप्रतिम कामगिरी. सन्माननीय दीपकदा लोखंडे यांच्या शुभ हस्ते आकर्षक फ्रीज दिला जाईल. तसेच अंतिम सामन्यामधील वादळी खेळीसाठी सायराज फिश कंपनी आणि बाळूमामा फिश कंपनीचे सर्व सन्माननीय दिनकर शेवाळे साहेब नाना यांच्या शुभ हस्ते 5,000 रुपयांचं पारितोषिक देखील सुजित शेवाळ्यांना दिलं गेलं होतं. मी विनंती करेन नाना आपल्या शुभ हस्ते हे आकर्षक प्राइज सुजित यांना देण्यात यावं. अप्रतिम वादळी खेळी होती. अंतिम सामन्यामधील क्वालिटी परफॉर्मन्स. सुजित या. चला साईराज फिश कंपनीचे सर्व आमचे मार्गदर्शक दिनकर शेवाळे नाना यांच्या शुभ हस्ते 5,000 रुपयांचं पारितोषिक अंतिम सामन्यामधील एका तुफान इनिंग साठी सुजित शेवाळे यांना देण्यात येत आहे. चला बेस्ट बॅट्समन पहिल्यांदा गेल्या महिन्यात झालेली सातारा प्रीमियर लीग त्यामध्ये बेस्ट बॅट्समन आता कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब. पहिल्यांदा तर अभिनंदन. म्हणजे आम्हाला ॲज अ प्रेक्षक म्हणून आम्हाला जो खेळ तुझ्या माध्यमातून आज बघायला मिळाला आम्ही निशब्द झालो. अशा प्रकारची फलंदाजी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सुजित शेवाळेच्या लाजवाब आउटस्टँडिंग अप्रतिम दर्जेदार परफॉर्मन्स साठी. ज्या प्रकारे कव्हर्स मधले 6 होते ज्या प्रकारे स्लॉग स्वीपचे षटकार होते त्याला मिळालेली क्रिकेटच्या रूपाने ही दैवी देणगी आहे आणि ही दैवी देणगी तू निश्चितच कायमस्वरूपी टिकवावीस आमची अशी सगळ्यांची भावना आहेत. तुझ्या आज काय भावना आहेत? सर सर्वात तर प्रथम मी माझ्या संघ मालकांचा आभारी आहे की त्यांनी मला आयकॉन बनवलं. त्यांच्या टुर्नामेंटमध्ये म्हणजे त्यांच्या संघामध्ये खेळण्याची संधी दिली आणि खरंच तुमचे मनापासून धन्यवाद की मला कुठलाही प्रेशर दिला नाही त्यांनी की बाबा तू जिंकलाच पाहिजेस काय नाही. फक्त सगळ्यांची इच्छा असते की माझा खेळ दिसला पाहिजे आणि नक्कीच माझे प्रयत्न पण तेच असतात. मला हा बेस्ट बॅट्समन जरी भेटला नसता तरी चाललं असतं पण मला ही चॅम्पियनची ट्रॉफी पाहिजे होती पण त्याच्यासाठी थोडं कमी पडलो. नक्कीच नेक्स्ट इयर परत एकदा प्रयत्न करेन की चॅम्पियन होण्याचा. पहिल्या षटकानंतर अवघ्या 3 धावा होत्या जय महाराष्ट्र युवती संघाच्या. तिकडनं थोडंसं मोमेंटम चेंज झालं. तुम्ही पण देखील पाहिलं बॉलिंगमध्ये व्हेरिएशन करताना थोडासा चुकीचा मोमेंटम वाटला का? हो नक्कीच गोलंदाजी आमची कमी पडली पण मी टीमला लास्टपर्यंत सांगितलं होतं 70-75 धावा होऊ द्यात काही प्रॉब्लेम नाही आपण चेस करणार. कारण की मला गेल्या वर्षीचा कॉन्फिडन्स होता. शेवटची पण मॅच मी चेस करत होतो. 70 धावाच 78 धावा होत्या आय थिंक मला वाटतंय त्याही मी चेस करत आलो होतो. पण थोडी बॉलिंग आमची कमजोर पडली. सगळ्यांनी प्रयत्न केले 100% पण शेवटी बोलतात ना नशिबात नसलेली गोष्ट भेटत नाही तसंच झालं आमच्यासाठी. डिसिजन टॉस जिंकला होता. डिसिजन काय वाटतंय चुकला की बरोबर होता? नाही तसं मला तर पहिली बॅटिंग करायला अजिबात नाही आवडत. मला चेस असला मला 80 रन असू द्यात 90 असू द्यात मी कॉन्फिडन्सने बॅटिंग करेन. पण पहिली बॅटिंग करायला गेलो तर कसं असतं माहिती आहे का प्लेअर लोकांच्या म्हणजे सगळ्यांच्याच मनात असतं की बाबा आपल्या 50 रनात धावा झाल्या पाहिजेत. बॅट्समनच्या सिरीजमध्ये गेलो पाहिजे सिरीजच्या सिरीजमध्ये गेलो पाहिजे. माझी स्टार्टिंगपासून म्हणजे जेव्हापासून काल मॅचेस झाल्यात तेव्हापासून माझ्या डोक्यात एकच होतं मला काही नाही भेटलं तरी चालेल पण मला चॅम्पियन व्हायचं आहे आणि माझं नाव मोठं करायचं आहे. थँक्यू सो मच. अप्रतिम दर्जेदार खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. येणाऱ्या स्पर्धेसाठी आपण आज खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात बेस्ट बॉलर अर्थात उत्कृष्ट गोलंदाज सिंगल डोअर फ्रेश त्यासाठी देखील पुरस्कृत केला गेला आहे सन्माननीय श्री सुहास पाटील साहेब आणि गुलाब फिश कंपनीचे सर्व गुलाब पाटील साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेचा काय वाटतंय कोण असेल?
खूप सारे गोलंदाज बंटी रवलेकरने पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 5 विकेट मिळवल्या होत्या आणि दावेदारी सिद्ध केली होती. त्यानंतर अजय मोहितेने अप्रतिम गोलंदाजी केली. अजून 2-3 गोलंदाज रेसमध्ये जबरदस्त होते, परंतु एका चतुर गोलंदाजाने अशा प्रकारे गोलंदाजी केली आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट मिळवण्याचा मान या गोलंदाजाला मिळाला. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सुहास पाटील साहेब आणि सन्माननीय गुलाब पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाणारे आकर्षक रेफ्रिजरेटर आपण पाहतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट काय वाटतंय गणेशवाडी कोण आहे बेस्ट बॉलर KTPL 4.0 चा, ज्याच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या आहेत तब्बल 8 विकेट आणि पॉवर प्लेचे षटक टाकताना केलेली अप्रतिम गोलंदाजी राजू कंक ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. राजू कंक सध्याच्या घडीला फलंदाजी बरोबर गोलंदाजी देखील एवढ्या अप्रतिम करतोय आणि त्याला यश देखील मिळतंय. वेल प्लेड, जबरदस्त गोलंदाजी. मी विनंती करेन सुहास पाटील साहेब आणि गुलाबराव पाटील साहेब त्यांच्या वतीनं मी सन्माननीय सूर्यकांत कचरे साहेब आणि शीतलताई कचरे मॅडम यांच्या शुभ हस्ते हा आकर्षक ब्रँडेड रेफ्रिजरेटर वर्लपूलचा दिला जातो आणि आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी राजू कंक यांना पुरस्कृत केली जाते. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया राजूच्या गोलंदाजीसाठी देखील. फलंदाजी बरोबरच गोलंदाजी मधील देखील अप्रतिम दर्जेदार कामगिरी सध्याच्या घडीला राजूच्या माध्यमातून होते आणि अप्रतिम कामगिरी होते. राजू कंक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक टाकताना केलेली अप्रतिम गोलंदाजी. बेस्ट बॉलर पहिला असेल. एवढ्या मोठ्या स्टेजवरती सध्याच्या घडीला बॉलिंग करणं थोडंसं अवघडच आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक टाकताना आपल्याला माहिती आहे प्रेशर किती असतो, कारण 2 क्षेत्ररक्षक आउटसाइड दी 30 सर्कल आपल्याला अलाव असतात. अशा परिस्थितीमध्ये थोडंसं वेगळं व्हेरिएशन करण्याचा तुझा वारंवार प्रयत्न राहिला आहे. गोलंदाजी करत असताना काय विचार असतात? जास्तीत जास्त विचार म्हणजे कटरवर जास्त माझा विश्वास आहे आणि पॉवर प्लेला कसं आहे बॅट्समन मारायला जातात आणि तिथे लढ टाकतात जरा. आज बेस्ट बॉलर मला वाटते खूप रेअर बेस्ट बॉलर हा किताब मिळतो, परंतु अशा स्टेजला बेस्ट बॉलरचा किताब घेणं, कारण आपल्याला आपण जर बघितलं बंटी रवलेकर, अजय मोहिते, शुभम शेवाळे सारखे दर्जेदार गोलंदाज आपल्या असोसिएशन मध्ये असताना तू ॲज अ बॅट्समन तर क्लासिकल आहेस, परंतु आज बेस्ट बॉलर हा अवॉर्ड मिळतोय. काय वाटतंय? बॉलिंग कधी मी टाकत नव्हतो, पण आजकाल कसं आहे ऑलराऊंडरला महत्त्व आहे आणि मोठ्या टुर्नामेंट खेळायचं म्हटल्यावर तुम्हाला ऑलराऊंडर परफॉर्मन्स द्यायला लागेल आणि बॉलिंग पण शिकायला लागेल. नक्कीच मोठ्या लीग ज्यावेळेस आपण खेळतो ऑलराऊंडर्सला राजूने जसं सांगितलं खूप महत्त्व आहे आणि त्याचंच महत्त्व त्याने ओळखलं. वेळेस गोलंदाजीमध्ये बदल केले आणि आज उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मिळतो. स्पर्धेबद्दल अगदी थोडक्या शब्दात. स्पर्धा एकदम भरदार आणि दमदार झालेली आहे, यात काही शंका नाही. बस बस. थँक्यू सो मच. जाऊयात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्यासाठी 32 इंचाची LED TV पुरस्कृत केली गेली आहे. कराड दक्षिणचे अध्यक्ष सन्माननीय सचिन देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते. एसडीचे बंधू कोण आहेत तिकडे अवेलेबल प्लीज या मंचावरती. येस, उमेश आहेत. उमेश देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी 32 इंचाची LED TV पुरस्कृत केले गेले आहे. काय वाटते बेस्ट फिल्डर? अप्रतिम झेल, अप्रतिम ग्राउंड फिल्डिंग आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट दी 2 डेज पाहायला मिळाली. शुभम शेवाळेचं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, आदेशचं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अजून खूप सारे क्षेत्ररक्षक होते, परंतु एक क्षेत्ररक्षक ज्यानं अगदी खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि बॅटिंग नसेल बॉलिंग नसेल परंतु क्षेत्ररक्षणामध्ये आपला क्लास दाखवला आणि अगदी जीवतोड मेहनत आपल्या संघाला विजयी करून देण्यासाठी घेतली. क्षेत्ररक्षक आहे. काय वाटते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट छोटा पॅकेट बडा धमाका त्रिमूर्ती फायटर संघाचे राजू अप्पा हिनुगले ठरतायत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्यांच्या माध्यमातून काल अप्रतिम दर्जेदार झेल पाहायला मिळाला, सोबतच दर्जेदार ग्राउंड फिल्डिंग. या वयामध्ये जवळजवळ वय वर्ष 37 ते 38 च्या दरम्यान, परंतु तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण राजू अप्पांच्या माध्यमातून घेतलं गेलेलं आहे. सावकाश सावकाश सावकाश. चला या. तुमच्याच गावचे सन्माननीय एसडी साहेब यांच्या माध्यमातून त्यांचे बंधू हे आकर्षक LED TV आपणास देतील. एकदा जोरदार टाळ्या वाजवा राजू अप्पांच्या एफर्टसाठी.
गेल्या कालचा अजूनही डाग आहे शर्ट वरती. जबरदस्त झेल काल पकडला होता, सोबतच ग्राउंड फिल्डिंग दर्जेदार राहिली होती आणि राजू अप्पा ठरतात या KTPL 4.0 चे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ट्रॉफी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेले आहेत राजू अप्पा हेनुगले या संपूर्ण स्पर्धेचे. निश्चितच राजू अप्पांच्या बाईट आपण घेणारच आहोत. देसाई साहेब थँक्यू सो मच, आपण या ठिकाणी आलात, उपस्थित राहिलात, थँक्यू. स्पर्धेबद्दल काय सांगाल? आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कराड तालुका का नंबर 1 आहे. आज कराड तालुक्यातील प्रत्येक खेळाडूने, प्रेक्षकाने आणि दीपकदादा सागरदाने दाखवून दिले. जरा आपल्या स्वतःसाठी कराड तालुक्याचा आपण एक भाग आहे, त्यासाठी सगळ्यांनी का टाळ्या वाजवा. काय क्वालिटी टुर्नामेंट, क्लास आणि क्लास सुरुवात केली होती आपण सर्वांनी एकत्र येऊन. आणि ह्या स्टेजला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कुठलं क्रिकेट असोसिएशन असेल ते कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आहे. ह्यात काही वाद राहिलेला नाही. दादा सहमत आहात का? बाकीचे सगळे सहमत आहेत का? थँक्यू. बेस्ट फिल्डर काय वाटते, पहिल्यांदा मिळालंय का? नक्कीच. क्रिकेट करिअर चालू झाल्यापासून मॅन ऑफ द सिरीज भरपूर वेळा जिंकलोय, मॅन ऑफ द मॅच भरपूर वेळा जिंकलोय, बेस्ट बॉलरसुद्धा एकदा जिंकलोय. एकच माझ्या संपूर्ण आत्ताच्या चालू केल्यापासून ते आत्तापर्यंत एकच प्राइज माझ्या नावावरती नव्हतं. सलग 3 चौकार मारले, सलग 3 षटकार मारलेत, पण कधी बेस्ट फिल्डर नाही झालो. आणि माझ्या कारकिर्दीमधली सगळ्यात कुमकवत बाजू म्हणजे माझी फिल्डिंग, सगळ्यात बेकार बाजू. पण खूप आभारी आहे संघ मालकांचा की त्यांनी मला संधी दिली. ॲक्च्युली ह्या स्टेजला लोकांना, यंगस्टर लोकांना चॅलेंज करणं खूप अवघड आहे, तरीसुद्धा 7,000 पॉईंट लावून त्यांनी मला घेतलं. त्यावेळी माझ्या मनात एकच होतं की आपण बेस्ट द्यायचं आहे, जे काय असेल आपल्याकडे बेस्ट द्यायचा प्रयत्न करायचा. आणि कराड तालुक्यातील जेवढे चांगले फिल्डर आहेत त्या सर्वांनाही डेडिकेट करतो आहे मी ही ट्रॉफी. सगळ्यांना जेवढे आहेत, आदेश आहे, भरपूर असे खेळाडू आहेत ज्यांनी क्लास दाखवलेला आहे आणि कराड तालुक्यातील या आपल्या असोसिएशनला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन पोहोचवलेला आहे. आदेशनं लेग साईडला जो माझ्या बॉलिंगवरती एक बॉल अडवला होता, षटकार अडवला होता. भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, आज तुम्ही ग्लेन मॅक्सवेलला बघता की तो रिले कॅच वगैरे करतो, 5 धावा आपल्या संघासाठी वाचवतो. असे तुम्ही कराड तालुक्यात स्टँडर्ड बघितलेला आहे. आणि या सर्व जेवढे कराड तालुक्यातील बेस्ट फिल्डर आहेत त्या सगळ्यांसाठी डेडिकेट करतोय मी ट्रॉफी. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, वेल प्लेड. जाऊयात यानंतर सांघिक पारितोषिकांकडे. यासाठी सिक्सर किंग, येस सिक्सर किंग, पुन्हा एकदा 32 इंच LED TV या ठिकाणी पुरस्कृत केले गेले आहे सन्माननीय दशरथ डंबारके साहेब यांच्या माध्यमातून. आणि सिक्सर किंग, षटकारांचा बादशाह या संपूर्ण स्पर्धेचा, काय वाटतंय? सिक्सर किंग ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्या बॅट मधून आलेला आहे तब्बल 17 षटकार आणि अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. सुजित शेवाळे ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा सिक्सर किंग ऑफ द टुर्नामेंट. आकर्षक LED. दशरथ डंबारके साहेब उपस्थित आहेत का? सन्माननीय नाना पाटील साहेब आपले शुभ हस्ते ही आकर्षक 32 इंचाची LED TV मी विनंती करेन आपण द्यायची आहे सुजित यांना. तब्बल या स्पर्धेमध्ये 17 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. अंतिम सामन्यामधील त्यामधील 6 ते 7 षटकार आपल्याला निश्चित पाहायला मिळाले. सेमीफायनल मधील क्वालिटी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि कराड क्रिकेट असोसिएशनचा खऱ्या अर्थानं डॉन मला का म्हणतात हे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये निश्चित दाखवून दिलं. सुजित शेवाळे, सिक्सर किंग अँड बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू. जाऊयात सांघिक पारितोषिकाकडे, जिकडे चतुर्थ पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते 55,555 आणि चतुर्थ पारितोषिक जाते. संघाचे संघ मालक आहेत चला एक मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड राहिला होता. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड राहिला होता, ज्याच्या बॅटमधून 64 धावांची बहारदार खेळी आली आणि आपल्या संघाला एक मोठा टोटल सेट करून दिला. राजू कंक ठरतो या अंतिम सामन्यातील सामनावीर. यायचे मंचावरती प्लीज राजू कंक. चला या पटकन.
मंडळांच्या शुभ हस्ते आकर्षक पैठणी साडी या ठिकाणी पुरस्कृत केली जाते मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डमध्ये. प्लीज द्या नानांच्या हस्ते. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. चला आपण थोडंसं स्पीडली जाणार आहोत. चतुर्थ पारितोषिक संघमालक सन्माननीय पैलवान आकाश पाटील साहेब व मंगेश पाटील साहेब यांच्या मालकीचा शिवप्रेमी स्पोर्ट साळशिरंबे कराड तालुका प्रीमियर लीग चतुर्थ क्रमांकाचा विजेता शिवप्रेमी स्पोर्ट साळशिरंबे अर्थात संघमालक पैलवान आकाश पाटील आणि मंगेश पाटील ही जोडगोळ यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला संघ शिवप्रेमी स्पोर्ट साळशिरंबे 55,555 व आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आणि KTPL 4.0 चा चतुर्थ क्रमांकाचा विजेता ठरतोय शिवप्रेमी स्पोर्ट साळशिरंबे. चला विनंती असेल थोडं फास्ट यायचं आहे प्लीज. सन्माननीय सूर्यकांत कचरे साहेब आणि शीतलताई कचरे अविनाश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हे चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक या ठिकाणी शिवप्रेमी स्पोर्ट साळशिरंबे संघाची सुरुवात जर आपण पाहिलं अडखळीत झाली होती. पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले होते परंतु त्यानंतर 2 सामन्यामध्ये जबरदस्त केलेला कमबॅक. त्यानंतर झाले क्वालिफाय परंतु क्वालिफायच्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये थोडंसं बॅटिंग करत असताना पहिल्यांदा चांगल्या स्टार्ट नंतर थोडंसं शेवटच्या 2 षटकांमध्ये कमी धावा झाल्या. 60 धावा बनवल्या 5 षटकामध्ये परंतु सुजित शेवाळे नावाचं तुफान आलं आणि या तुफानात शिवप्रेमी स्पोर्ट साळशिरंबे उद्ध्वस्त झाला आणि चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. सुरुवात पराभूत झाली होती. पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले होते परंतु तदनंतर एक चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कर्णधार प्लीज या. कॅप्टन टाळ्या वाजल्या तर मित्रांनो बरं होईल. आपलाच संघ आहे. चतुर्थ क्रमांकाचं विजेतेपद मिळालं निश्चित त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. कॅप्टन या वैभव खोत टीम लीड करत होते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिली मॅच पराभूत झाला होता तदनंतर मात्र चांगला कमबॅक 2 लगातार मॅच जिंकलात क्वालिफाय झालात. सेमीफायनल मध्ये थोडासा स्कोर कमी पडला. काय वाटतंय? नक्कीच स्कोर कमी पडला थोडा. सुजितची एक बहारदार बॅटिंग पण पाहायला मिळाली. अक्षरशः मी सुद्धा इथं आउटफील्डला उभं राहून टाळ्या वाजवायला लागलो. एवढी क्लास बॅटिंग त्यांनी केली. थोडंसं एक मिस्टेक झाली बाय मिस्टेक की कॅच ड्रॉप झाला. त्यानंतर मॅचचा रिझल्ट काही वेगळाच लागला असता कदाचित. 70% तरी आम्ही जिंकू शकत होतो. 30% काय राहिलं ते नशिबाच्या जोरावर. परंतु मी स्वतः सुद्धा टाळ्या वाजवल्या सुजितसाठी इथं आउटफील्डला उभं राहून. उत्कृष्ट बॅटिंग केली काय प्रॉब्लेम नाही. अजयनं पण एक छान गोलंदाज केली. अजय काय संघाबद्दल काय बोलशील? पहिला सामना गमावल्यानंतर एक चांगला कमबॅक झाला होता खरं तर आणि सेमीफायनल पर्यंत पोहोचलात. कशी होती संपूर्ण स्पर्धेमध्ये वाटचाल? आम्ही पहिला सामना पराभूत झाल्यानंतर आमच्या सगळ्या पोरांचं सर्व मॉरल डाऊन झालं. परंतु आम्ही सर्वांनी परत एकजूट करून एकीचं बळ दाखवलं आणि आज आम्ही सलग 2 सामने जिंकून टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालो आणि संघाचा माहोल एकदम चांगला झाला. बस थँक्यू. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा होते. कॅप्टन वैभव खोत शिवप्रेमी स्पोर्ट साळशिरंबे संघाचे तृतीय क्रमांक 66,666 रुपये व आकर्षक चषक. खरं तर या संघानं पहिला सामना जिंकला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये थोडेसे गडबड झाले हरले होते परंतु तदनंतर एक चांगला कमबॅक पाहायला मिळाला. सन्माननीय रवी शेठ हिनुगले यांच्या मालकीचा श्री गणेश 11 गणेशवाडी संघ व व्यवस्थापक अक्षय हिनुगले यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला श्री गणेश 11 गणेशवाडी संघ ठरतोय KTPL 4.0 चा तृतीय क्रमांकाचा विजेता. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आणि स्वागत करूयात मंचावरती श्री गणेश 11 गणेशवाडी या संघाचं. सन्माननीय रवी शेठ हिनुगले साहेब यांचा मालकीचा संघ आणि विकास वैरी मंगेश घराळ साजन हिनुगले सारख्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. टाळ्या वाजल्या तर मित्रांनो बरं होईल या संघासाठी देखील. तृतीय क्रमांक 66,666 रुपये व आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी. संघ मालक श्री रवी शेठ हिनुगले, व्यवस्थापक अक्षय हिनुगले आणि विकास वैरी सारखा तडाखेबद्ध फलंदाज. खरं तर त्यानं पहिल्याच सामन्यामध्ये आकर्षक 50 मारली होती. सन्माननीय बंडाराना जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाते. क्रमांक 3 चं पारितोषिक व आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी. द्या एकदा मित्रांनो. ज्या प्रकारे सुजितने फलंदाजी केली ना त्या प्रकारे विकास वैरीची देखील फलंदाजी लाजवाब राहिली होती. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया विकास वैरीच्या कालच्या 50 साठी आजच्या 45 धावांसाठी. ज्या प्रकारचे फटके विकासने देखील खेळले होते मंत्रमुग्ध करून जाणारी फलंदाजी केली होती. जबरदस्त कामगिरी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विकास वैरी यांची देखील पहिल्या 3 सामन्यामध्ये तब्बल 100 धावा बनवल्या होत्या विकास वैरी यांनी. सेमीफायनलला निश्चितच खरं तर सुरुवात यांनी देखील जय महाराष्ट्र युवती संघाबरोबर चांगली केली होती. नाणेफेक जिंकली होती. राजूला देखील थांबवण्याचा प्रयत्न चांगला झाला होता परंतु
शेवटच्या मुमेंटला थोड्याशा जास्त धावा झाल्या आणि जास्त धावांचं प्रेशर सहन नाही झालं. विकास वैरीचा रनआउट आणि तिकडनं लागलेली गळती, त्यामुळे चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानावं, तृतीय क्रमांकावरती समाधान मानावं लागते श्री गणेश 11 गणेशवाडी या संघाला. परंतु या स्पर्धेमध्ये निश्चितच चांगला खेळ. कॅप्टन मंगेश गराळ निश्चितच यायचं आहे. मंगेश गराळ, रवी शेठ बोलणार आहात तुम्ही. रवी शेठ या संघाचे कर्णधार मंगेश गराळ यांच्यावरती जबाबदारी सोपवली होती. रवी शेठ हिनुगले यांनी स्पर्धेत चांगला परफॉर्मन्स, चांगली सुरुवात झाली होती. 60 चेस करत असताना विकास वैर यांनी वन हँड मॅच पहिली जिंकून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झाला, तिसरा सामना जिंकलात आणि सेमीफायनल मध्ये पुन्हा पराभूत झालात. काय भावना आहेत या संपूर्ण स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम मी रविदादा यांना आभारी मानतो की त्यांनी त्यांच्या टीममध्ये खेळण्यासाठी चान्स दिला आणि मला कर्णधारामध्ये एक मोठी जिम्मेदारी त्यांनी दिली होती की पण आम्ही त्यांना फायनल पण नाही घेऊ शकलो, पण एक बक्षीस तर मारलं. विकासने वन साईड गेम केला, फक्त सेमीफायनल त्याला थोडा सपोर्ट पाहिजे होता. तो सपोर्ट आला तर नक्कीच आम्ही फायनल खेळलो असतो. टीम कॉम्बिनेशन बद्दल काय सांगशील? टीम कॉम्बिनेशन आमचा चांगलाच होता. सगळे पोरं आम्ही एकत्र घट्ट होतो, त्यामुळे टीमचा परफॉर्मन्स चांगला झाला. चुका कुठे झाल्या सेमीफायनल मध्ये काय सांगशील? सेमीफायनलला चुका म्हणजे तसं गेम आमचा चांगला, फक्त बॅटिंगला विकासला थोडा सपोर्ट आमच्या खालच्या दोन प्लेयरनी केला असं नक्की आम्ही ते फायनलला पोहोचलो असतो. थँक्यू वेल प्लेड. टीम श्री गणेश 11 गणेशवाडी संघाचे कर्णधार होते मंगेश गराळ आपल्या सोबत. द्वितीय पारितोषिक रुपये 77,777 व आकर्षक चषक या ठिकाणी दिला जातोय. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस टीम बनवली होती, संघ मालक सन्माननीय शंकर शेडगे साहेब आणि सन्माननीय गणेश काटेकर साहेब ज्यावेळी संघ मालक टीम बनवली होती, आयकॉन चॉईस सिलेक्ट झाले होते, त्यावेळेस खरं तर हा संघ या संपूर्ण स्पर्धेचा दावेदार म्हणून नोंदला गेला होता. ऑक्शन नंतर देखील या संघाने ज्या प्रकारे संघाची बांधणी केली होती, त्याच्या माध्यमातून निश्चितच संघ एक मजबूत संघ तयार केला गेला होता. पहिल्या दोन्ही सामन्यात ज्या अपेक्षेनं संघाची बांधणी केली होती, अपेक्षेसारखा जबरदस्त खेळ राहिला. अगदी वन साइड दोन्ही मॅच जिंकल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये थोडंसं खराब बॅटिंगमुळे तिसरा सामना पराभूत झाला, परंतु सेमीफायनलमध्ये अगदी आरामात प्रवेश केला होता. सेमीफायनलमध्ये सुजितचं वादळ आलं, टीम फायनलमध्ये गेली, परंतु अंतिम सामन्यामध्ये थोडीशी गोलंदाजी कुठेतरी कमी पडली आणि राजूने त्या कमी पडलेल्या गोलंदाजीचा घेतलेला फायदा. परंतु अप्रतिम खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये या संघाचा राहिला आणि संघाचे संघ मालक गणेश काटेकर साहेब आणि शंकरदा शेडगे साहेब यांच्या मालकीचा त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी हा संघ ठरतो या KTPL 4.0चा उपविजेता, अर्थात द्वितीय क्रमांक रुपये 77,777 व आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी पुरस्कृत दिली जाईल या संघाला. त्रिमूर्ती फायटर संघाचे कर्णधार अक्षय डबळे, सुजित शेवाळे, आदेश यांची सारखी ही टीम, सन्माननीय शिवाजी अप्पा आणि नरेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आणि 77,777 रुपयांचा चेक या ठिकाणी दिला जाईल. नरेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आणि शिवाजी अप्पा यांच्या शुभ हस्ते. त्रिमूर्ती फायटर्स, एकदा जोरदार टाळ्या वाजवूया त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघासाठी. मला वाटतं गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये या संघानं तृतीय क्रमांक पटकावला होता. यावर्षी एक पाऊल पुढे आहे, द्वितीय क्रमांकावरती आलेले आहेत. कदाचित पुढच्या वर्षी पहिला क्रमांक येऊ शकतो त्यांच्या माध्यमातून. एक एक गड, एक एक किल्ला सर करत चाललेली ही टीम अप्रतिम खेळ राहिला. लीग स्टेजमध्ये दोन्ही मॅच जिंकल्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये पराभूत होऊन सेमीफायनल मध्ये केलेली धडाक्यात एंट्री, सेमीफायनल मध्ये केलेली वन साइड बॅटिंग. चला, त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघाला या स्पर्धेचं उपविजेतेपद मिळते, अर्थात द्वितीय पारितोषिक KTPL 4.0चा उपविजेता संघ ठरतोय त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी. आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी. चला, आणि यानंतर श्री गणेश 11 गणेशवाडी हा संघ. आपणास कळकळीची विनंती असेल, समोर यायचं. फोटो सेशन अजून कोणीही करत नाही. आपण प्लीज, आपल्या समोर पाहुणे बसलेत, रवी शेट्टी नुगले, विकास वैरी, प्लीज. असं आपण आपल्या टुर्नामेंटला हे चालतच नाही, अलावच नाहीये. समोर या गोटेवाडी, आपण देखील. साळ शिरंबे, आपण देखील या प्लीज. आपल्या समोर मान्यवर बसलेत. सागर प्लीज. रवी शेठ, अक्षय प्लीज आपला संघ घेऊन समोर या प्लीज. आपल्या समोर एवढे मोठे व्यक्तिमत्व बसलेले असताना अशा प्रकारच्या चुका खरं तर आपल्याकडनं होणं अपेक्षित नाहीये. प्लीज या समोर
जॉईन व्हा आम्हाला देखील. आणि यानंतर मनोगत व्यक्त करतील. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री 22वे मुख्यमंत्री आणि आपल्या कराड दक्षिणचे माजी आमदार एक कार्यसम्राट नेतृत्व सन्माननीय पृथ्वीराज बाबा यांचं मनोगत अगदी थोडक्या शब्दामध्ये बाबा बोलणार आहेत. प्लीज. आज कराड टेनिस बॉल प्रीमियर लीगची 4थी आवृत्ती या ठिकाणी संपन्न होत आहे. या अतिशय यशस्वी अशा नियोजनाबद्दल प्रीमियर लीगचे संयोजक दीपक शेठ लोखंडे, त्यांचे सहकारी बाबा शेठ, त्यांचे सर्व बाकीचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाकरता कराडहून आलेले आमचे सर्व सहकारी आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व 8ही संघ, मग त्यामध्ये काही जिंकले, काही जिंकू शकले नाहीत. आणि या अतिशय लोकप्रिय होत असलेल्या स्पर्धेमध्ये ज्या सर्व संघांनी भाग घेतला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि जे विजेते संघ आहेत त्यांचं विशेष अभिनंदन करतो. मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर ही सगळी पारितोषिकं आपण दिली. यातूनच एक संघीय भावना निर्माण होते आणि काही वेडवाकडं युवकांनी काही करण्यापेक्षा एक सकारात्मक क्रीडा क्षेत्रामध्ये एक प्रावीण्य दाखवलं हे केव्हाही समाजाच्या दृष्टीने चांगलं आहे. म्हणून मी दीपक शेठ लोखंडे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी सलगपणे नव्या मुंबईसारख्या कोपरखान्यासारख्या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली आहे. दिवसेंदिवस वर्षानुवर्ष जो 4थी आवृत्ती आज संपन्न होती आहे. ही स्पर्धा आता एस्टॅब्लिश झालेली आहे. याची लोक अशी कोणीतरी निवेदिकाने सांगितल्याप्रमाणे वर्षभर लोक वाट बघतात. 2 दिवसाचा हा क्रीडा उत्सव आहे आणि त्या आता नियोजनामध्ये मॅनेजमेंटमध्ये देखील खूप प्रोफेशनलिझम यायला लागलेलं आहे असं बघतो. मला वाटतं दुसऱ्या-तिसऱ्यांदा मी या कार्यक्रमाकरता आलेलो आहे. आज थोडासा पुण्यातला कार्यक्रम जरा थोडासा लांबला पण मला यायला उशीर झाला. मला शेवटचा सामना बघायचा होता. दीपक शेठनी खास निमंत्रण दिलं होतं की आता सामना बघा, पण पुण्याहून येताना रस्त्यातल्या संडेचा ट्रॅफिक होता तो अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. तरी पण तुमच्या या क्रीडा उत्सवामध्ये मला सहभागी होता आलं त्याबद्दल दीपक शेठ, बाबा शेठ आणि ते सर्व नियोजकांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. खरं म्हणजे रेग्युलर क्रिकेटमध्ये देश आज जगात जवळजवळ प्रथम क्रमांकावर आलेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी ग्रामीण भागातली मुलं हे रेग्युलर क्रिकेट IPL क्रिकेटमध्ये जायला लागलेली आहेत, देशाच्या क्रिकेट संघामध्ये जायला लागलेली आहेत. तुम्ही इथं टेनिस बॉलमध्ये सुरुवात केली तर मला वाटतं हळूहळू 1-2 वर्षामध्ये आपल्याला दिसेल की तुम्ही तिथली आपल्यातली काही मुलं, आपल्या दक्षिण कराडमधली जी मुलं इथं जे भाग घेतात ते कुठंतरी थोडंसं IPLच्या माध्यमातून आणखी पुढं जातील मला याचा विश्वास आहे. पुन्हा एकदा सर्व विजेत्या संघाचं आणि सर्व संघांनी ज्यामध्ये भाग घेतला त्या 8ही संघ त्यांच्या संघ मालकांचं मी अभिनंदन करतो आणि ही स्पर्धा अशाच प्रकारे अनेक जिवंतपणे आणखी प्रोफेशनली मॅनेज करून ही चालू ठेवावी अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच बाबा. अतिशय मोलाचं मार्गदर्शन बाबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मी विनंती करेन विक्रम मेहता साहेब आपण देखील या मंचासोबत जोडले जावा प्लीज. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून एक आकर्षक डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळालं, स्टेज आपण पाहिला, बाकीचं ग्राउंडचं सराउंडिंग आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं, अर्थात विक्रम मेहता साहेब हे या ठिकाणी उपस्थित, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल दीपकदा लोखंडे यांच्या शुभ हस्ते. आपणास नेहमीच वेटा साहेबांचं सहकार्य राहिलेलं आहे आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी स्टेजची रचना असेल आणि बाकीचं सराउंडिंग ग्राउंड फील्डचं रचना असेल विक्रम वेटा साहेब यांच्या माध्यमातून
आकर्षक सजावट आपल्याला पाहायला मिळाली. मी विनंती करेन दीपकदा लोखंडे यांच्या शुभ हस्ते विक्रम वेट्टा साहेबांचा शुभ सन्मान माय शुभदर्शाल प्रेमाचा आपुलकीचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतो व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. विक्रम वेटा साहेब एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात या संपूर्ण डेकोरेशनसाठी. अप्रतिम दर्जेदार डेकोरेशन वेटा साहेबांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला मिळालेलं आहे आणि इथून पुढे त्यांचं सहकार्य आम्हाला निश्चित अपेक्षित असेल. यानंतर जाऊया एक्झिबिशन मॅच ट्रॉफी कराड 11 विपक्ष कराड दक्षिण 11 कराड 11 कॅप्टन संग्राम घ्या. संग्राम प्लीज ट्रॉफी द्या. आदित्य दीपकदांच्या शुभ हस्ते कराड 11 विजय संघाचा कॅप्टन संग्राम यांना ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते एक्झिबिशन मॅचची. चला यानंतर जाऊयात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात मिस्टर KTPL 4.0 चा मानकरी. एवना सर्वांना आपल्या आयडिया आली असेल कोण असेल या संपूर्ण स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर. काय वाटतंय बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट? येस प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर काय वाटतंय का कोण असेल? तब्बल 161 रन आणि 8 विकेट मिस्टर KTPL 4.0 पुन्हा एकदा मिस्टर राजू कंगेट सारखे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात या खेळाडूसाठी. अप्रतिम फलंदाजी तेवढी चांगली गोलंदाजी जबरदस्त कामगिरी. खरं तर कालच्या दिवसामध्ये धावा बनल्या नव्हत्या जास्त परंतु आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अप्रतिम फलंदाजी राहिली तेवढीच चांगली गोलंदाजी राहिली आणि KTPL 4.0 चा मालिकावीर अर्थात मिस्टर KTPL ठरतोय राजू संभाजी कंक मॅन फ्रॉम कुसूर. आकर्षक ओल्टास कंपनीचा एअर कंडिशनर उन्हाळ्याच्या सीझन मध्ये खूप कामी येईल राजूला. AC ओल्टासचा आकर्षक ब्रँडेड एअर कंडिशनर. दिवसेंदिवस आपण पाहिलं गेल्या वर्षी डबल डोअरचा फ्रीज होता. यावर्षी थोडंसं त्यामध्ये इनोव्हेशन आलं थोडंसं अपग्रेड झालो आपण थोडंसं अपडेटेड झालो आपण आणि एअर कंडिशनर सन्माननीय आवळकर साहेब यांच्या शुभ हस्ते आकर्षक ब्रँडेड एअर कंडिशनर दिला जातोय मिस्टर KTPL अर्थात या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर. तब्बल 161 धावा आणि 8 विकेट. खरं तर सुजित थोडासा रेस मध्ये होता 173 धावा परंतु विकेट कुठेतरी कमी पडल्या. राजू कंकने मिळवल्या 8 विकेट सुजितने मिळवल्या 4 विकेट. त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेचा विकास वैरी देखील दावेदार होता. एक मॅच खरं तर फ्लॉप गेला त्यामुळे कुठेतरी पिछाडला गेला आणि या संपूर्ण स्पर्धेवरती नाव कोरलं जाते राजू संभाजी कंक. 161 धावा आणि 8 विकेट. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर KTPL 4.0 चा राजू संभाजी कंक कुसूर. चला राजू पुन्हा एकदा काय वाटतंय पुन्हा एकदा मिस्टर KTPL मॅन ऑफ द सिरीज लीग स्पर्धेमध्ये काय भावना आहेत? प्रथमतः मी दीपकदादांचा आणि सागरदादांचा आभारी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि ते बोलले की तुला पाहिजे अशी टीम घे तुला काय करायचे ते कर. आणि टीम घेतल्यावर काय काय जण बोलले की जय महाराष्ट्र युवती टीम आहे का जय महाराष्ट्र कुसूर टीम आहे. सगळ्यांना कळलं असेल आता चॅम्पियन झालं कुसूर आहे का युवती आहे. वेल प्लेड. खरं तर टीम चांगली होती. ज्यावेळेस आम्ही कागदावर देखील टीम बनवली होती अतिशय प्रॉपर टीम बॅलन्स टीम बनवली होती. टीम बद्दल काय सांगशील? टीम बद्दल बोलल्यानंतर परफेक्ट कॉम्बिनेशन झालं होतं. दादा असतील शुभम असेल फिल्डिंग दाजी वगैरे रोहित तेजस हे माझ्या म्हणजे झोनमधले प्लेयर आहेत पण चांगले खेळले आणि मी त्यांचा भरपूर आभारी आहे की त्यांनी मला सोबत साथ दिली. खरं तर शुभमचं कॉम्बिनेशन विसरून चालणार नाही. पहिल्या 2 मॅचेस मध्ये शुभमच्या ज्या इनिंग आहेत ना तुम्हाला तिकडनं जो स्टार्ट मिळाला खरं तर पहिल्या मॅच मध्ये 4 ओव्हरमध्ये 47 वरती अडकला होता. त्यानंतर आले 4 षटकार तिकडनं तुम्हाला मोमेंटम मिळाला मॅच जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी राहिली होती. शुभमच्या खेळीबद्दल काय सांगशील? शुभमच्या खेळीबद्दल तर शुभम क्लास प्लेयर आहे. त्याने फक्त थोडं कंट्रोल करावं बाकीच्या गोष्टी बाकी तो क्लासच प्लेयर आहे. थँक्यू सो मच राजू. मिस्टर KTPL एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात राजू कंक यासाठी.
यानंतर जाऊयात विजेत्या संघ मालकास दिला जाणारी बालाजी सी फूड सप्लायरचे सर्वेसर्वा बालाजी सी फूड सप्लायरचे सर्वेसर्वा बाबा सो बागल शेड यांच्या माध्यमातून विजेता संघ मालक दिले जाणारे आकर्षक सी बी शाईन ही आकर्षक बाईक आपण पाहतोय. गेल्या वर्षीपासून आपण विजेता संघ मालकास ही बाईक देतोय आणि आपल्या सर्वांना माहित आहे आता विजेता संघ मालक कोण आहे. अर्थात KTPL 4.0 चे विजेता संघ मालक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली हायड्रोटेक इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे दीपक दादा लोखंडे यांना मिळते आकर्षक ब्रँडेड CB शाईन बाईक. चला दादा, खरं तर गेले 3 वर्ष ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली होती. स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करत त्यांची देखील इच्छा होती की स्पर्धा जिंकावी, परंतु 3 वर्ष अपयश येत होतं. 4थ्या वर्षी निश्चितच एक चांगलं राजूच्या हातामध्ये त्याने सर्व सूत्र सोपवली. राजूने ते सिद्ध करून दाखवलं. या संपूर्ण स्पर्धेबद्दल ज्या आयोजकांबरोबर आपण आज विजेते देखील ठरतायत, काय भावना आहेत? प्रथम राजूला मी वरती बोलवेन. हा मान घ्यायला तू वरती यावंस अशी माझी इच्छा आहे. ये 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 अरे ये पहिल्या KTPLला मला वाटतं आम्ही 4थ्या बक्षिसावर थांबलो होतो. नंतर वाटलं होतं की इम्प्रूव्हमेंट होईल, 4थं 3रं 2रं 1लं, पण मधल्या 2 टुर्नामेंटचा 2 वर्षाचा गॅप राजूने एकदम भरून काढला आणि डायरेक्टली फर्स्ट पारितोषिकाला नेऊन ठेवलं. बागल साहेबांच्या माध्यमातून जी 2 व्हीलर मिळाली आहे, जी विनिंग टीमच्या मालकाला डिक्लेअर झाली आहे असोसिएशनतर्फे, मी ही प्राईज राजू कंकला हँडओव्हर करतो की त्याच्या मॅनेजमेंट, त्याच्या टीम प्लॅनिंग आणि त्याच्या एफर्ट्समुळं, त्याच्या लिडरशिपमुळं हे मिळालंय आणि याचा हकदार तो स्वतः आहेस. तर तू येऊन ही की घ्यावी आणि एक पूर्ण ग्राउंडला राऊंड मारून यावं. पेट्रोल आहे का त्यात? एकदा जोरदार टाळ्या वाजवा दीपक दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. बाईक हँड ओव्हर केली जाते मिस्टर KTPL अर्थात राजूला. या संपूर्ण यशाचं श्रेय दिलं जाते राजूला आणि निश्चितच दिलदार मनाचा राजा माणूस दीपक दादा लोखंडे यांना का म्हटलं जातं पुन्हा एकदा सिद्ध करतायत दादा. ही आकर्षक ब्रँडेड बाईक दिली जाते राजू कंक यांना. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. राजू, काय सांगशील, काय बोलशील? कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मला बाईक मिळेल. खरंच दादा, मी तुमचा मनापासून आभारी आहे की तुम्ही मला या समजलं मला की माझा विश्वास दाखवला टीम. आणि तुम्हाला मी बोललो होतो सकाळी बाईक आपलीच असणार आहे, ते मी करून दाखवलं तुम्हाला. थँक्यू सो मच. अतिशय विश्वासानं टीम निवडली. दादाने देखील विश्वास ठेवला, कोणताही डिस्टर्बन्स केला नाही आणि त्या विश्वासाला सार्थ ठरतोय राजू. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आपण आज राऊंड मारून या. चला रोहित गुरव या, पार्टनर या प्लीज. चला चला, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. अप्रतिम खेळ, अप्रतिम दर्जेदार खेळ राहिलेला राजूचा. आणि खरं तर विश्वास जो दिला होता त्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचं काम. सावकाश, राजूला स्कूटीची सवय आहे, बाईकचं जरा अवघडच आहे. फोटो सेशन होतो या ठिकाणी बाईकचा आणि त्यांचे जिगरी मित्र रोहित गुरव त्यांच्या समेत जातील, राऊंड मारून येतील राईट साइडनं. चला टाळ्या वाजवा एकदा जोरदार राजू कंक यांच्यासाठी. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त. आणि दीपक दादा, खरं तर हा जो सन्मान केलाय तुम्ही, निश्चितच खरं तर एखाद्या खेळाडूवरती विश्वास ठेवणं आणि विश्वासाला सार्थ ठरल्यावरती काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आणि दिलदार मनाचा राजा माणूस दीपक दादांना का म्हटलं जातं याचं आपल्या डोळ्यांसमोर आज आपल्याला उदाहरण पाहायला मिळालं. अक्षरशः बाईक अगदी क्षणाचाही विचार न करता राजू कंक याला सोपवली गेली. म्हणूनच आपण दीपक दादांना कराडचा अभिमान का म्हणतो पुन्हा एकदा सिद्ध केलं. एकदा दीपक दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि पहिल्या क्रमांकाकडे जाण्या अगोदर मी दीपक दादांना पुन्हा एकदा इंटरव्ह्यू, एक महत्वपूर्ण बाईट दादांची असणार आहे. दादा या, जी खूप महत्वपूर्ण राहते आमच्यासाठी.
आणि निश्चितच त्यामुळेच आम्हाला अशा प्रकारच्या स्पर्धा खेळायला मिळतात. दादा या एक महत्त्वपूर्ण एक 4-5 मिनिटाचा सेशन आपल्या दोघांचा होऊन जाऊ द्यात. चला दादांचं बाहेर येणं खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. शेवटचं अगदी एकच प्राइज डिस्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. तत्पूर्वी आपल्या संपूर्ण स्पर्धेचे मार्गदर्शक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली सन्माननीय दीपकदा लोखंडे, स्पर्धा मानाची, कराडकरांच्या अभिमानाची आणि निश्चितच ही स्पर्धा आपणास आपल्या सर्वांना अभिमान वाटणारी अशी स्पर्धा पार पडली. मित्रांनो तुम्ही आतापर्यंतच्या जेवढ्या पण लीग बघा, या मैदानावरती होणाऱ्या कुठल्याही असोसिएशनच्या लीग बघा, इव्हन काही काही असोसिएशन मध्ये सातारा जिल्हा आयकॉन्सना देखील संधी दिली जाते. संकल्पना खूप छान आहे, परंतु सातारा जिल्हा आयकॉन खेळत असताना सुद्धा अशा प्रकारची गर्दी, अशा प्रकारचं मॅनेजमेंट कोण आपल्या असोसिएशन सारखं मॅनेजमेंट तुम्ही जर पाहायला गेलं तर कुठे आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि याचं संपूर्ण श्रेय या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजन करते अर्थात आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दीपकदादा लोखंडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आणि दीपकदादांच्या माध्यमातून अगदी 5 मिनिटांमध्ये मोजक्या शब्दात आपण त्यांचं मनोगत व्यक्त करूयात. पुढच्या वर्षी KTPL 5.0 आपणास भव्य, दिव्य, अवाढव्य, बहारदार, दिमागदार, रुबाबदार या सगळ्याचं कॉम्बिनेशन पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे, यात कोणतीही शंका नाही. फक्त दादा काय सांगतात हे फक्त ऐकूया. स्पर्धा होणार यात कोणतीही शंका नाही, परंतु दादा कोणता शब्द वापरतात ते देखील पाहूयात. बहारदार शब्द झाला यावर्षी, आता आठवत नाही, पण नक्कीच जो आपण प्लॅटफॉर्म सेट केलाय, जे आपली कम्युनिटी आपण एकत्र केली आहे, जे आपलं ग्रुपिंग झालंय, त्याच्या माध्यमातून आपण नक्कीच पुढचं वर्ष याच्यापेक्षा टॉप करू आणि अजूनही वेगळ्या प्रकारे लीग करू. जास्तीत जास्त संघांना कसं सामावता येईल, जास्तीत जास्त ओनर्सला कसं सामावता येईल त्याचा विचार करू. प्राईज, पारितोषिक याच्यापेक्षा चांगली असतील, आपण नक्कीच सगळे प्रयत्न करू. मी एकटा काहीच करू शकत नाही. हे मागे पण मी मला वाटतं ऑक्शनला बोललो की KTPL घडवणं हे माझं स्वप्न नाही आहे, तर तुमचं कर्तृत्व आहे आणि सगळ्यांची तुमची साथ आहे. मला वाटतं असोसिएशनमधल्या 1400-1500 प्लेयरची ही साथ आहे तुमची आणि त्याच्यातून ही एनर्जी मिळते आणि काहीतरी करायचं आम्हाला तुम्ही एखादा संधी देता. हा प्लॅटफॉर्म तुम्ही दिलेला आहे, या प्लॅटफॉर्मवरती उभं तुम्ही केलेलं आहे. नक्कीच तुमच्यासाठी अहोरात्र झटत राहू. तुमच्यासाठीच जे काय करू ते तुमच्यासाठीच करू, आपल्या क्रिकेटसाठी करू, एवढीच कमेंटमेंट देईन. नेक्स्ट इयर याच्यापेक्षा चांगला असेल. अजून काही वेगळी तुम्हाला कमेंटमेंट द्यायची गरज नाही आहे. मगाशी जसं बाबा बोलले की युवकांनी बाकीचं काही न करता एकत्र येऊन जो काही आपल्याला वेळ मिळतो तो या माध्यमातनं आपण डेव्हलप करावं स्वतःला. आणि नक्कीच कराड क्रिकेटच्यामुळे कराड दक्षिणमधली जेवढी काही आपली मुलं मुंबईमध्ये आहेत ती बाकी मला वाटतं दुसरं काहीच करत नाहीत. ही आपली ड्युटी, आपली नोकरी, आपला व्यवसाय सांभाळून राहिलेल्या वेळामध्ये जे तुम्ही खेळता, जे क्रिकेट खेळता, बाबा प्रत्येक आठवड्याला प्रत्येक रविवारी मुलं खेळतात. जवळजवळ 20 ते 25 टीम्स दर रविवारी खेळतात. असे 3 ते 4 ठिकाणी मॅचेस होतात, म्हणजे जवळजवळ 80 टीम खेळतात प्रत्येक संडेला. खूप मोठा कारभार झाला आहे नवी मुंबईमध्ये कराड दक्षिणचा. आणि हे पोरांचं संघटन आहे. फक्त एकच विनंती आहे की हे संघटन असंच मेंटेन ठेवूया. कुठलंही काही आपल्यामध्ये हेवे दावे न ठेवता आपण हा ग्रुप मेंटेन ठेवूया. आपण याच्यामध्ये प्रगती करूया, एकमेकाला साथ देऊया, एकमेकाला घेऊन पुढे चालू, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा असेल. अजून दुसरं काहीच बोलत नाही. थँक्यू. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. पुढच्या वर्षी स्पर्धा कन्फर्म झालेली आहे. अजून वेगळ्या स्वरूपात, वेगळ्या रंगात, वेगळ्या ढंगात पाहायला मिळेल. आणि त्यांच्या समवेत फक्त दीपकदादा नाहीत आणि सागर पाटील, खरं तर आपली साथ त्यांना मिळणं खरंच आवश्यकता आहे. जे जे आहेत, जे जे अवेलेबल असतात निश्चित साथ देतात. कुणी किती काही म्हणो, सागर पाटील स्वतः काही म्हणो, सागर पाटील कधी कधी वैतागून म्हणतात बास यार किती करायचं, लोक पोरं साथ देत नाहीत, एकटा किती काय काय करणार. या स्टेजवरून पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत KTPL ही स्पर्धा होईल ती फक्त सागर पाटील यांच्याच अध्यक्षतेखाली होईल आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली होईल. अशा प्रकारचं मायक्रो मॅनेजमेंट, सागर या, अशा प्रकारचं मायक्रो मॅनेजमेंट
नियोजनाचा बादशाह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये कोण असेल तर येवती गावचे सागर पटेल आपल्या असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष. तुम्ही किती रुसा फुगा आम्हाला काही फरक पडणार नाही, परंतु KTPL कोण करणार तर सागर पाटीलच करणार. आणि जोपर्यंत KTPL आहे तोपर्यंत सागर पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार. आम्हाला तुमच्याच कमिटमेंट हवी आहे. कमिटमेंट मी नाही देऊ शकत लगेच. खरं तर सर्व संघ मालकांचे अभिनंदन, जे विजयी झाले त्यांचे आणि ज्यांनी या लीगमध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचे प्रथम अभिनंदन. आणि मला अभिमान वाटतोय की आमचं 3 वर्ष स्वप्न होतं की ही ट्रॉफी घेऊन जायचं घरी, आणि माझ्याच अध्यक्षतेखाली आम्ही ही ट्रॉफी आमच्या घरी घेऊन चाललो, याचा मला खूप अभिमान वाटतोय. धन्यवाद. थँक्यू. यापेक्षा आनंद निश्चित काय असू शकतो. अध्यक्षपद आणि यानंतर कमिशनर KTPLच्या आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेली स्पर्धा. खरं तर सागरचा आनंद मगाशी आम्हाला दीपकदादांचा पण दिसत होता आणि सागरचा पण दिसत होता. आपण मॅनेजमेंट करत असताना आपला ज्यावेळेस गावचा संघ असतो प्रत्येकाची इच्छा असते, आणि सागरची आम्ही इच्छा गेली 2-3 वर्ष निश्चित पाहतो. त्यांच्या माध्यमातून एवढं मॅनेजमेंट करतात, कुणाला वाटणार नाही की आपल्या गावाला एखादी ट्रॉफी यावी. ती वैयक्तिक त्यांच्यासाठी नसणाऱ्या गावाच्या अभिमानासाठी सागर झटत होते, आणि आज त्यांनी बोलून दाखवलं. हा आनंद शब्दात मांडणारा नाहीये. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा आयोजन करत असताना मिळालेली ट्रॉफी याच्यापेक्षा आनंद दुसरा कोणता नसणार आहे सागर पाटील यांच्यासाठी. आणि अध्यक्ष म्हणून मिळालेली सर्वोत्तम भेट कोणती असेल तर KTPL 4.0 ची ट्रॉफी. संपूर्ण संघाचं श्रेय जाते, या संपूर्ण यशाचं श्रेय जाते अर्थात जय महाराष्ट्र युवती या संघाला आणि वेल प्लेड टीम. आणि मी मंचावरती अगदी सन्मानानं बोलवतो या KTPL 4.0 चे विजेते जय महाराष्ट्र युवती. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात जय महाराष्ट्र युवती या संघासाठी. कॅप्टन राजू कंग, उपकॅप्टन शुभम आणि संघ मालक सन्माननीय दीपक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारी ही टीम रुपये 1,11,111 आणि आकर्षक ट्रॉफी, ज्या ट्रॉफीची स्वप्न प्रत्येक वर्ष आपण पाहतोय ती ट्रॉफी यावर्षी मात्र जाते जय महाराष्ट्र युवती या संघाला. पहिल्या पर्वाचा विचार केला तर गणेशवाडी या संघाने ट्रॉफी जिंकली होती ज्यावेळी असोसिएशन आपलं कंबाईन होतं. दुसऱ्या वर्षामध्ये शिवप्रेमी स्पोर्ट्स शिरमे संघानं अविनाश वाळके आणि मंगेश पटेल यांच्या संघ मालकांच्या नेतृत्वात ही ट्रॉफी जिंकली. तिसऱ्या पर्वामध्ये मला वाटते सावकार 11 नितीनभाई शेवाळे या संघ मालकांनी ही ट्रॉफी जिंकली. आणि चौथ्या पर्वामध्ये जय महाराष्ट्र युवती अर्थात दीपक लोखंडे साहेब यांच्या नेतृत्वात राजू कंक, सागर शेवाळे आणि संपूर्ण युवती गाव या विजयामध्ये सामील असेल. आणि विजेता KTPL 4.0 जय महाराष्ट्र स्पोर्ट युवती हा संघ ठरतोय या संपूर्ण स्पर्धेचा विजेता. मित्रांनो टाळ्या वाजवूयात. निश्चितच KTPL 4.0 ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी सहकार्य केलं, आर्थिक स्वरूपात असेल बाकीच्या स्वरूपात असेल, त्या संपूर्ण पुरस्कर्त्यांचं एकदा कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात संपूर्ण पुरस्कर्त्यांसाठी. ही स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. अशाच प्रकारची स्पर्धा निश्चित पुढील वर्षी आपणास पाहायला मिळाली यात कोणतीच शंका नाही. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी मायक्रो मॅनेजमेंट करून ज्यांनी ही स्पर्धा अतिशय यशस्वीपणे पार पाडून दिली अध्यक्ष सागर पाटील, दीपक लोखंडे आणि संपूर्ण कराड क्रिकेट असोसिएशनची कमिटी, दीपक मोहिते असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील आणि संपूर्ण कमिटी मेंबर्स असतील, त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. या 2 दिवसाच्या खेळामध्ये ज्यांनी संघ मालक म्हणून सहभाग घेतला, खेळाडू म्हणून सहभाग घेतला, त्या सर्व संघ मालकांचं, खेळाडूंचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. ज्यांनी प्राइज
विजेते ठरले त्या सर्व विजयी संघांचं, संघ मालकांचं खूप खूप आभार. पराभूत झाले कोणतेही हार न मानता पुढील वर्षी पुन्हा एकदा नव्या जोमानं या सहभागी व्हा आणि आपला या 16 कराड क्रिकेट असोसिएशनचा 16 कसा चांगल्या पद्धतीने पार पडेल याकडे लक्ष देऊया. थँक्यू सो मच. थँक्यू.